सामन्याला होते सुरुवात. दीपक मडवी, प्राइड ऑफ भिवंडी म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं, 40+ क्रिकेट फार मोठ्या प्रमाणात ज्यांनी खेळले आणि सध्याचे फिटनेस अप्रतिम पाहायला मिळते. पहिलाच बॉल, या वेळेला पहिल्याच बॉलवर टायगर अभि जिंदा आहे दर्शवत असताना हर्षद पाटीलची दांडी गुल केली. प्लेट आउट, फलंदाज बाद. दीपक मडवीच्या खात्यामध्ये पहिली सफलता. बॅक टू द डगआउट. गॉल. तर नक्कीच चॅम्पियन प्रीमियर लीग पर्व दुसरं तुम्ही पाहताय आणि या स्पर्धेसाठी याच विभागातील विद्यमान नगरसेवक सन्माननीय कन्हैया भोईर साहेबांच्या माध्यमातून तब्बल 45,000 रुपयाचं देणगी आलेले आहे आणि साहेबांचं खूप खूप आभार या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही करतोय. तसेच NCAचे विद्यमान अध्यक्ष सन्माननीय प्रथमेश भोईर साहेबांच्या माध्यमातून देखील हे सहकार्य आपल्याला पाहायला मिळतं. आणि खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर या विभागातील युवा नेतृत्व आहेत आणि त्यांच्याच माध्यमातून हे 45,000 रुपयाचं कॅश प्राईज या स्पर्धेसाठी आपल्याला पाहायला मिळतं. त्यांचं खूप खूप आभार आयोजन कमिटीच्या माध्यमातून आम्ही करतोय, कारण या विभागातील चौकट राजा आणि सलग चौथ्यांदा नगरसेवकपदी ते विराजमान झाले आणि भरघोस मताने निवडून आले आणि या स्पर्धेवरती देखील त्याने भरपूर जसं प्रेम केलं आणि त्यांच्या माध्यमातून आर्थिक सहकार्य तब्बल 45,000 रुपयाचं प्राप्त झालं आहे. त्यांच्या या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही खूप खूप आभार व्यक्त करतोय. खूप मोलाचं योगदान. सध्याच्या घडीला आपण पाहिलं तर एक सुंदर व्यक्तिमत्व पाहायला मिळतं. यावेळेला ऑन साईडला लो फुलटॉस बॉल होता. खूप चांगल्या पद्धतीने चेंडूला फक्त दिशा दिली गेले. 1 रन वेगाने दुसऱ्या रनसाठी पलटलेत. इथे घातक सिद्ध होण्याची दाट शक्यता होती, रिस्क घेतली होती आणि तेजस डेंजर एंडकडे होते. निशांजी पाटील सध्या आमच्या समावेश जोडले गेलेत. वेलकम निशांजी पाटील, व्हॉइस ऑफ पाय. एकंदरीत या 3 दिवसांचा प्रवास कसा राहिला, काय थोडक्यात अनुभव सांगतील या स्पर्धेविषयी? अप्रतिम आयोजन नियोजन राहिलं आहे. खऱ्या अर्थानं चॅम्पियन क्रिकेट असोसिएशन कमिटीचं कौतुक करावं लागेल. कमी कालखंडामध्ये कमी वेळेमध्ये या स्पर्धेचं आयोजन केलं आहे. खऱ्या अर्थाने वेणू बदलला आणि तिथून घेतलेली मेहनत या स्पर्धेसाठी अप्रतिम राहिली आहे. खोलात टाकला होता, स्क्वेअर रिझनला चेंडूला टर्न केला. त्या ठिकाणी फिल्डिंग खूप चांगली पाहायला मिळाली. धावबाची संधी आणि तिथे जर पाहिलं तर चांगला बॉल पाहायला मिळाला. दीपक मडवी, हार्ट ऑफ भिवंडी. कित्येक वर्ष झाले या खेळाडूने देखील क्रिकेटची सेवा केली आहे. अविरतपणे तो मागील काही दशकामध्ये क्रिकेट खेळताना आपल्याला पाहायला मिळाला. आज देखील तसाच फिटनेस दीपक मडवीचा पाहायला मिळाला. मी कालच्या दिवसामध्ये देखील उल्लेख केला होता या स्पर्धेच्या माध्यमातून. दीपक मडवी यांच्या वयात बदल झाला आहे, परंतु खेळात नाही आहे. अप्रतिम खेळ त्याचा पाहायला मिळतो. इथे फटका फटलाय, फिल्डर पोहोचतील का? हो पोहोचलेत, परंतु झेल इथे कंप्लीट झालेला नाही आहे. इथे डबल धावा मिळतील, खऱ्या अर्थानं 2 धावा मिळतील आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवरती जाऊन पोहोचलेली ती 5 या आकड्यावरती. थोडेसे निराश दीपक मडवी पाहायला मिळतात. त्यांचं रिॲक्शन, त्यांचं चेहऱ्यावरच्या एक्सप्रेशन सांगतायत की इथे कॅच कॅरी करायला हवा होता. 5ला 1 बॉल फेकून झाले ते 4. चांगली गोलंदाजी. लाईन अँड लेनचा राजा म्हणून ज्या खेळाडूकडे पाहिलं जातं तर स्ट्राईक एंडकडे तेजस, तर एका साईडला आपण पाहिलं तर मिस्टर पियुष भोईर, ब्रँड ऑफ पांजू. दीपक मडवी पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्कवर डावकुऱ्या हाताने राऊंड द विकेटने. यावेळेला ऑन साईडला खूप चांगला फटका एक्झिक्यूट केला गेला आहे आणि सरळ बॉल निघून जाईल. 1 बाउन्स ओव्हर द रोप. ग्रेट टायमिंग, स्वीट अँड स्मार्ट. 4 रन, चौकार. काय जबरदस्त स्ट्रोक पाहायला मिळाला. तेजस देवलीकरच्या बॅटमधून हा स्ट्रोक आपण पाहिला. चांगली बॅटिंग तेजस करतोय. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवरती आतापर्यंत जाऊन पोहोचली आहे ती तब्बल 9 या आकड्यावरती. 9 धावा स्कोर कार्डवरती तुम्ही पाहताय. षटक क्रमांक पहिला सुरू आहे. गोलंदाज तयार.
यावेळेस पुन्हा एकदा आडव्या बॅटने गॅपमध्ये खेळण्याचा प्रयत्न, परंतु तिथे फिल्डर आलेत. फिल्डिंग चांगली आहे. इथे सेकंडचा कॉल केला, परंतु इथे सिंगलच मिळेल. संघाची धावसंख्या स्कोरकार्डवरती आतापर्यंत जाऊन पोहोचली ती 10 धावा. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. प्रथम फलंदाजी करत असताना युग मालोडी संघ या मॅचमध्ये बॅटिंग करत असताना आतापर्यंत एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 10 धावा या टीमच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाल्यात. एक महत्त्वाची विकेट हर्षद पाटील लवकर बाद झाला, परंतु तेजस देवलीकर मैदानावरती दाखल झाला आणि त्याच्या बॅटमधून धावा आपल्याला पाहायला मिळाल्या. चांगली सुरुवात राहिली आहे, कारण समोर संघ जर पाहिला तर स्वयंभू युवा प्रतिष्ठान संघ एक चांगल्या दाटणीचा आहे. या स्पर्धेमध्ये या संघाच्या माध्यमातून चांगली कामगिरी आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळाली आहे आणि या सुपर 6च्या मॅचमध्ये इथून जर पाहिलं तर हा सामना जिंकावाच लागेल. या स्पर्धेमध्ये पुढे मार्गक्रमण करायचं असेल ना तर हा सामना दोन्ही संघांसाठी इम्पॉर्टंट आहे आणि या दोन संघांमध्ये झुंज या क्रीडांगणावरती आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या षटकामध्ये 10 रन्स पाहायला मिळत आहेत. चॅम्पियन प्रीमियर लीग खेळाडूंच्या स्वप्नांची स्पर्धा म्हणून या स्पर्धेकडे पाहिलं जातं. पुन्हा एकदा गोलंदाज जितू गवळीचा पहिलाच बॉल या वेळेला विकेट मिळेल का? आणि यस, विकेट डाऊन. तेजसला परतावं लागेल. पहिल्याच बॉलवर जितू गवळी या वेळेला सांगतायत अजून सुद्धा मी विकेट घेऊ शकतो, ती माझ्याकडे कला आहे. एज इज जस्ट अ नंबर असं म्हटलं जातं. गुड बॉलिंग आणि तेवढाच उमेदीने टिपला झेल. 5 बॉलमध्ये 9, 180चा स्ट्राईक रेट. तेजस देवळीकर आणि एक चौकार त्याच्या बॅटमधून येत असताना विकेट डाऊन. रिप्ले आपण पाहत सिस्टमच्या थोडंसं बाहेर आणि क्या बात आहे, नंदू भोईर टायगर अभि जिंदा आहे. मात्र त्या ठिकाणी झेल टिपत असताना पाहायला मिळतं. परफेक्ट आय कोऑर्डिनेशन पाहायला मिळालं होतं. या वेळेला खूपच शफल झाले होते. फॅन्सी शॉट खेळण्यासाठी तयारी दाखवली होती, परंतु नंदू भोईर यांचं परफेक्ट लक्ष आणि परफेक्शन काय असावं हे नंदू भोईर यांनी मात्र या वेळेला दर्शवून दाखवलं. इथे विकेट दुसरी मिळते. 10ला दुसरा धक्का. युग रुहानी मात्र या संघाचा आपण पाहू शकतायत. येस 9 रन या वेळेला पाहायला मिळत आहे. थोडंसं टेक्निकल इश्यू झाला होता. 9 धावा 2 गडी बाद. सध्याच्या स्थितीला आपण पाहतायत निशांजी पाटील स्ट्रगल करतायत. चांगला बॉल होता. बॅटची हलकीशी एज. या वेळेला चौकार मिळेल नशिबाचा. सरळ बॉल येतोय लॉंग स्टॉप रिजनला. नॉन स्टॉप बॉल येत असताना मिळतील 4 रन. नशिबाची साथ मिळाली आणि बॉल सीमारेषेच्या पलीकडे गेल्या. यावेळेस पुढे आले खेळण्यासाठी चांगला कटरचा वापर केलाय. लेग कटर आपल्याला पाहायला मिळाला. व्हेरिएशन जितू गवळीच्या गोलंदाजीमध्ये आपल्याला पाहायला मिळते. जबरदस्त कमबॅक करणारा चेंडू पाहायला मिळाला. पहिल्या चेंडूवरती तेजस देवळीकरची विकेट जितू गवळीने प्राप्त केली. अप्रतिम कार्य आतापर्यंत जितू गवळी यांचं राहिलंय या मॅचमध्ये. इथे देखील कमी गतीने लेग कटर टाकलाय. वा, जबरदस्त गोलंदाजी. अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळाली. अगदी गतीही कमी होती आणि चेंडूला वळणही दिल्या. पूर्णपणे सरप्राईज झाले. विघ्नेश मडवी ॲक्शन रिप्ले तुम्ही पाहू शकता. काय जबरदस्त कटरचा वापर केला. अर्ध्या विकेटवरती चेंडू टाकला आणि तिथून चेंडूला वळण प्राप्त करून दिल्या. यावेळेस ऑफ कटर इथेही हुक करण्याचा प्रयत्न, परंतु इथे मिस्की हुक शॉट. विक्रांत पाटील त्या ठिकाणी आहे आणि त्याच्या माध्यमातून कमालीचा झेल पाहायला मिळाला. आणखीन एक धक्का. विघ्नेश मडवी बॅक टू द पॅव्हिलियन. रिप्ले आपण पाहतायत. हुक करण्याचा प्रयत्न केला होता विक्रांत पाटील. असं वाटलं नव्हतं की झेल टिपतील, परंतु काय अप्रतिम मेहनत आणि त्या मेहनतीचं फळ यावेळेला मिळत असताना नो पेन नो गेन. कष्टविना फळ नाहीये. ऑफ कटर बॉल होता. अजून टाकण्याचा प्रयत्न केला. ट्रॅप रचला होता आणि दीपक मडवीचं सेलिब्रेशन पहा. जितू गवळीने
ॲप्रिसिएट केलं आणि सर्व खेळाडूंनी ॲप्रिसिएशन करत असताना थोडीशी नाजूक स्थिती निशांजी पाटील पाहायला मिळते. 13-3 इथे संयमपणा दाखवलेला नाही आहे आणि त्यामुळे मात्र विकेटवर विकेट जाताना पाहायला मिळत आहे. खराब सुरुवात राहिली आहे युग रुहानी मालोडी संघासाठी. सातत्याने विकेटची पडझड. पहिल्याच बॉलवरती हर्षद पाटीलची विकेट आणि तदनंतर जर पाहिलं तर धावा थांबल्यात. जितू गवळी अप्रतिम गोलंदाजी करतायत या मॅचमध्ये. या षटकामध्ये आतापर्यंत 4च धावा त्याने खर्च केल्यात आणि महत्त्वाच्या 2 विकेट घेत असताना आपल्याला पाहायला मिळाला. जितू गवळी गोलंदाजी करतायत लवली या मॅचमध्ये असंच म्हणावं लागेल. ज्या पद्धतीनं विकेट घेतल्यात, दबाव टाकलाय बॅटिंग करणाऱ्या टीमवरती. परंतु नवीन फलंदाज नितीन मुकादम स्वयंभू पायगाव संघासाठी हा देखील फलंदाज खेळत असतो. परंतु आज आपल्याच संघातील खेळाडूच्या विरोधात बॅटिंग करत असताना पाहायला मिळतोय. इथे फुलटॉस बॉल पूर्णपणे लाईन मिस केली आहे. आणखीन एक चांगला चेंडू वेगात टाकला होता. अगोदरचे मागील 2 चेंडू कमी गतीने टाकले. इथे सरप्राईज झाले नितीन मुकादम आणि त्यांच्या विरोधात कमालीचा हा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. 2 षटकांचा खेळ संपलाय आणि प्रथम फलंदाजी करत असताना 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये युग रुहानी मालोडी या संघाने स्कोर कार्डवरती 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 13 धावा बनवल्यात. दोन्हीही स्पेल अप्रतिम पाहायला मिळाले. 6.50च्या सध्या करंट रन रेटने यावेळेला आपण पाहताय. 13-3. जितू गवळी सुपर मॅग्निफिसंट बॉलिंग. पहिल्या बॉलवर मिळाली, दुसऱ्या बॉलवर चौकार आला, तिसरा बॉल डॉट, चौथा बॉल डॉट, 5व्या बॉलवर विकेट आणि 6व्या बॉलवर पुन्हा एकदा डॉट बॉल येत असताना जितू गवळीने पुन्हा एकदा अप्रतिम गोलंदाजी करत असताना टायगर अभी जिंदा आहे असं दर्शवणारी गोलंदाजी केली. ॲब्सोल्युटली मॅग्निफिसंट बॉलिंग. षटक क्रमांक 2 कंप्लीट झालेत आणि युग रुहानी 11 टीम सध्या स्ट्रगल करताना पाहायला मिळते या पॉवर प्लेमध्ये. आणि अधिराज्य आणि प्रतिबिंब उमटवलं ते दीपक मडवी आणि जितू गवळी एवन जोडीने चांगली गोलंदाजी केली. परंतु अजूनपर्यंत पियुष भुईर हा मैदानाच्या आतमध्ये आहे. सुपर ओव्हरमध्ये कमालीचं प्रदर्शन दाखवत असताना कनुज पाटीलच्या त्या बॉलवर षटकार ठोकला आणि सामन्यामध्ये घेऊन आले. परंतु इथे हेलिकॉप्टर शॉट खेळण्याचा प्रयत्न केला होता. फिल्डर पुढे सरसावतील. चांगली फिल्डिंग आणि तेवढाच ॲक्युरेट थ्रो. एकच धावेवर सॅटिस्फाईड. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते 14 या धावसंख्येवर. इथे निशांजी पाटील कदाचित संयम आणि आक्रमकता जर योग्य ठिकाणी जर दाखवली 4 षटकांमध्ये तर डेफिनेटली एक चांगली फायटिंग टोटलपर्यंत जाण्याची दाट शक्यता आहे. नक्कीच आतापर्यंत गोलंदाजी चांगली राहिली आहे. परंतु इथून पलटवार फलंदाजांना करावाच लागेल. राऊंड विकेट नितीनसाठी. इथेही जर पाहिलं तर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. एलिव्हेशन प्राप्त झालेलं नाही आहे. डीपमधून फिल्डर वेगाने चेंडूपर्यंत पोहोचलेत. फक्त सिंगलच मिळेल या चेंडूवरती. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवरती 15 धावा. मागील षटकामध्ये विक्रांत पाटीलने जो झेल घेतला होता ना त्यासाठी मालजीपाड्याचे निखिल पाटील यांच्याकडून 500 रुपयाचं कॅश प्राईज झाले विक्रांतसाठी. अप्रतिम झेल होता विक्रांतच्या माध्यमातून आणि निखिल पाटील जे मालजीपाडा येथून बिलॉंग करत आहेत आणि त्यांच्या माध्यमातून 500 रुपयाचं कॅश प्राईज. हो इथे खोलवर टप्प्याने चेंडू होता. फ्लिक करण्याचा प्रयत्न स्क्वेलक रिझनला. फिल्डर आहेत त्या ठिकाणी. फिल्डिंग चांगली. फक्त इथे सिंगलच मिळेल. याही सिंगलच्या मदतीनं संघाची धावसंख्या स्कोर कार्डवरती आतापर्यंत जाऊन पोहोचली आहे ती 16 धावा. सर या डावामध्ये जर पाहिलं ना एकच चौकार आला आहे. तो देखील जर पाहिलं तर तेजसच्या बॅटमधून पाहायला मिळाला. तदनंतर विघ्नेशला नशिबाची साथ मिळाली आणि त्याच्या माध्यमातून देखील चौकार पाहायला मिळाला. म्हणजेच प्रॉपरली क्रिकेटिंग शॉट सध्या तरी आपल्याला पाहायला मिळत नाही आहेत. स्ट्रगल करतायत फलंदाज. प्रयत्न जारी आहेत परंतु प्रयत्नांना यश मिळेल का? यावेळेला यश प्रयत्नांना यश मिळाला. हुकचा फटका सरळ 6 धावांनी बुक केल्या आणि षटकार येत असताना पाहायला मिळतोय. ग्रेट टायमिंग. सुपर टायमिंग. फॅब्युलस षटकार. पहिला ॲक्शन रिप्लेमध्ये तुम्ही पाहू शकता दिशांत चेंडू होता आणि या चेंडूसाठी थांबले होते फलंदाज नितीन मुकादम आणि त्यांच्या माध्यमातून कमालीचा स्ट्रोक पाहायला मिळाला. अप्रतिम फटका. लेंथ खराब होती आणि तिथून जर पाहिलं तर लवकर ती पिक केली आणि सरळ चेंडूला पाठवला. 6 धावांसाठी अप्रतिम फटका. सुरेख फटका नितीनच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाला. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवरती जाऊन पोहोचली ती 22 धावा. नितीन मुकादम खऱ्या अर्थानं जितू गवळी आणि दीपक मडवी यांच्या ताळमीत शिकलेला हा खेळाडू आहे आणि त्यांच्याच विरोधात आतापर्यंत जर पाहिलं तर बॅटिंग करत असताना अप्रतिम फटका नितीनच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाला. गोलंदाज दीपक मडवी पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. यावेळेस देखील कमी गतीने चेंडू टाकलाय परंतु मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. कावूकदर फेसला. फिल्डर आहेत त्या ठिकाणी. थोडेसे चाच पडले. लगेच तिथे 2 धावा कंप्लीट केल्या. चांगली रनिंग बिटवीन विकेट. आर्यन गोवारी होता
आर्यन गोवारीने देखील या स्पर्धेमध्ये चांगली फिल्डिंग केली आहे, त्याच्या माध्यमातून देखील चांगल्या झेल पाहायला मिळालेत, परंतु मागील चेंडूवरती सर या फिल्डरने संघर्ष केलाय. 24 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये या षटकामध्ये धावा चौथ्या बॉलपासून आलेत, त्यामुळे थोडेसे रिलॅक्स झालेत फलंदाज नितीन मुकादम. माहिती आहे की कोणत्या बॉलला कसं पनिशमेंट करायचं आहे. दीपक मडवी भरपूर वर्षांचा अनुभवाचा महासागर या खेळाडूच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. डान्सिंग डाऊन द ट्रॅक जागवून खेळण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता, परंतु सर्कलमध्ये चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. कोणती धाव येत नाहीये. 24ला 3 षटकांचा खेळ अखेरीस 8च्या ॲव्हरेजने सध्याच्या घडीला आपण पाहिलं तर इथे संयमाने खेळी करतायत. 8चा ॲव्हरेज आत्ता तरी युग रोहानी 11 टीमला चांगला असेल, कारण इथून 3 षटक आहेत, त्यामध्ये 50-50 ओव्हरची जर आपण पाहिलं तर संकल्पना चांगली आहे. त्यामुळे दोन्हीही गोलंदाज आणि फलंदाजाला जास्तीत जास्त बेनिफिट आपल्याला पाहायला मिळतं. जर फलंदाजांनी चांगलं वर्चस्व गाजवलं तर जशी 37 रनची 50-50 ओव्हर आली, जर इथे कदाचित मॅक्झिमम 25-30 धावा जर आल्या तर एक चांगली टोटल पाहायला मिळेल. तर नक्कीच या षटकामध्ये जास्तीच्या धावा बनवण्याचा प्रयत्न युग रुहानी मालोडी या टीमला करावा लागेल. ज्या पद्धतीनं गोलंदाजी आतापर्यंत राहिली आहे, चांगली गोलंदाजी दीपक मडवीने 2 षटकं हाताळली आणि त्यामध्ये भरपूर कमी धावा त्याने खर्च केल्या. जितू गवळीच्या माध्यमातून देखील अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळाली. दोन्ही दिग्गज गोलंदाज अप्रतिम कार्य करत असताना या मॅचमध्ये आपल्याला पाहायला मिळालेत, परंतु नितीन मुकादम याच्याकडे मोठे फटके आहेत, त्याच्याकडे मोठमोठे आयुधे आहेत आणि त्याचा वापर करत असताना मोठे फटके तो सातत्यानं खेळत असतो आणि त्याच्या सोबतीला पियुष या खेळाडूला तुम्ही पाहताय आणि पियुषसाठी देखील ही स्पर्धा खूप चांगली राहिली आहे. जेव्हा जेव्हा संघ अडचणीमध्ये आलाय ना, तेव्हा तेव्हा पियुषने चांगली कामगिरी या क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून केली आहे. इथे देखील संघ थोडासा अडचणीमध्ये आहे आणि इथून कमबॅक करण्याचा प्रयत्न करावा लागेल. बॉलिंग ट्रॅकवरती स्वराज मडवी मालोडी एक्सप्रेस मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय. वेगाचा बेताज बादशाह वेगावरती स्वार होऊन वेगवान गोलंदाजी तो सातत्यानं करत असतो. गोलंदाज तयार हो, कोलाट टाकलायच पहिल्या चेंडूवरती ट्रो क्रशर यॉर्कर आणि पाचीच्या स्वरूपात इथे मोठी विकेट. पियुष भोईर निघालाय परतीच्या प्रवासाला. 1 मोर विकेट डाऊन, फलंदाज बाद, बिग लॉस, मोठी विकेट. रिप्लेमध्ये जर आपण पाहिलं तर ह्या वेळ आता इथं राऊंड द विकेटने येत असताना उजव्या हाताचा गोलंदाज आणि परफेक्ट या वेळेला यॉर्कर पाहायला मिळाला आणि ललित भोईरला बंड्या सरांचा बरोबर यावेळेला निर्णय पाहायला मिळतो. ग्रेट अंपायरिंग, चांगलं डिसिजन पाहायला मिळतं. ज्या पद्धतीने हा बॉल जर आपण पाहिला तर बरोबर मिडल स्टंप्सला होता. पियुष भोईरला मिस झाले आणि सर मात्र यष्ट्यांचा वेध घेतला असता आणि त्यामुळे लेग बिफोर विकेट यावेळेला पायचीत पकडले गेले. खूप चांगली अंपायरिंग सध्या तरी राहत असताना आपण पाहताय. चारही पंचांचं कौतुक करावं लागेल. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर 24 धावा झाले 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. निशांजी पाटीलला खूप टर्फ काम झालंय. अंपायरचं आपण सातत्याने पाहतो. अशा जर विकेट्स जेव्हा येतात ना तर व्हिडिओ क्लिप मात्र आपल्या ग्रुपवर टाकायला हवेत आणि सांगायला हवं की चांगली अंपायरिंग राहिले सर, खरोखरच योग्य तो डिसिजन आपण दिलात त्याबद्दल हॅट्स ऑफ असेल. म्हणजे त्यांना अजून ऊर्जा मिळू शकते. त्यामुळे या व्हिडिओ क्लिप ज्या आहेत त्या ग्रुपवर टाकल्या पाहिजेत, जेणेकरून मात्र पंचांना ऊर्जा अजून मिळेल. 24ला 4. निशांजी पाटील काय म्हणतील? तर नक्कीच जबरदस्त गोलंदाजी आणि पंचांचं खऱ्या अर्थानं कौतुक करावंच लागेल. ज्या पद्धतीनं पंचांचा योग्य निर्णय आपल्याला पाहायला मिळाला. परफेक्ट टो क्रशर यॉर्कर होता आणि त्या चेंडूवरती पायचीच्या स्वरूपात फलंदाज बाद झालेत. हो, यावेळेस हा ट्रॅकर गॅपमध्ये खेळण्याचा प्रयत्न, परंतु डीपमध्ये मिड विकेट रिजनला फिल्डर आहेत. सेकंडचा कॉल केलाय परंतु थांबवलाय. इथे सिंगल कन्सिड केली जाईल आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवरती जाऊन पोहोचलेली आहे ती तब्बल 25 धावा. या षटकामध्ये 50-50 ओव्हरचं चॅलेंज आहे. आतापर्यंत 2 चेंडूवरती फक्त एकच धाव आली आहे. सलग 3 चेंडूवरती 3 षटकार आणि सलग 3 चेंडूवरती 3 चौकार आले. तर मालोडी गावचे सरपंच कल्पेश मडवी यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. इथून षटकार चौकारांची आवश्यकता आहे आणि ते कार्य मैदानावरती नितीन मुकादम या बॅटरला करावं लागेल. आतापर्यंत 5 चेंडूचा त्याने सामना केलाय. 9 धावांवरती तो खेळतोय. चांगली बॅटिंग आतापर्यंत त्याच्या माध्यमातून राहिली आहे, परंतु नितीन वगळता इतर कोणत्याही फलंदाजाला फारशी चांगली कामगिरी करता आलेली नाही आहे. नो डाऊट तेजसच्या बॅटमधून धावा आल्या, तोही बाद झाला, परंतु या षटकामध्ये ज्या पद्धतीनं गोलंदाजी पाहायला मिळते लाजवाब
गोलंदाज पुन्हा एकदा राऊंड विकेट. यावेळेस पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. फटका फसलाय. लॉंग ऑनचा फिल्डर अगदी मिड ऑनला आलाय आणि त्याच्या माध्यमातून कम्मालीचा झेल विशाल रावते त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला आणि अप्रतिम झेल त्याने टिपलाय. काय जबरदस्त झेल. विशाल रावते लॉंग ऑन वरून मिड ऑनला पोहोचले. मी मगाशी उल्लेख केला वेगाचा बेताज बादशाह आहे. वेगवान गोलंदाजी कशी करावी स्वराज मडवीला ठाऊक आहे. वेगाचा वापर केलाय आणि स्वराज मडवीचा वेग तोडून समोर फटका खेळणं कठीण असतं आणि अगदी विकेट सर प्राप्त झाली. ऍक्शन रिप्ले तुम्ही पाहू शकता. अप्रतिम चेंडू पाहायला मिळाला आणि तितक्याच चांगल्या दर्जाचा झेलही. परंतु लाईव्ह टेलिकास्ट पहा, जो सिम्बॉल पाहायला मिळतो CPLचा तो मात्र परिपूर्ण ठळक अक्षरामध्ये सुद्धा दिसताना कॅमेरामॅनचं सुद्धा तेवढंच कौतुक करावं लागेल. JTC आणि TCP लाईव्हच्या माध्यमातून ग्रेट कॅमेरा वर्क. 25ला 5 आणि एका मुलाचं तर सेलिब्रेशन अप्रतिम. जर तिथे कॅमेरा मॅनने जर क्षणचित्रे फितीत केली असती तर कदाचित व्हायरल सुद्धा झाली असती, यात ती मात्र शंका नाही आहे. संघाची धावसंख्या 25ला 5. 50-50 ओव्हरमध्ये सध्या तरी पारडं जड आहे ते स्वराज मडवी या गोलंदाजाचं. आणि त्यातलं त्यात जर आपण पाहिलं तर निशांजी पाटील ग्राउंड फिल्डिंग ला जवाब राहिले. पहिला जो झेल नंदू भोईर यांनी टिपला, त्यानंतर विक्रांत पाटील यांनी शॉर्ट लेगला आपण पाहिलं, त्यानंतर हा झेल सुद्धा अप्रतिम. जे अशक्य होतं ते मात्र शक्य करून दाखवत असताना इथून जर आपण पाहिलं तर ऑन साईडला जरूर खेळून काढलं या बॉलला. एक रन मिळेल. जितू गवळी सध्या विकेट किपरच्या भूमिकेत आहेत. त्यांचे सुपुत्र सुद्धा मॅचला एन्जॉय करत असताना व्यासपीठावरून. आणि एका साईडला जर आपण पाहिलं तर प्रवीण भालेकर साहेबांचे सुद्धा यावेळेला सुपुत्र आपल्याला पाहायला मिळत आहेत. ही एवन जोडी सध्या व्यासपीठावर पाहायला मिळते. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 26. 5 गडी बाद. फक्त 2च धावा खर्च केलेत निशांजी पाटील. 50-50 ओव्हर कशी मात्र हाताळावी सध्या तरी यावेळेला स्वराज मडवीला आपण पाहत आहेत. मॅग्निफिसंट बॉलिंग. अप्रतिम गोलंदाजी आतापर्यंत स्वराज मडवीनं या स्पर्धेमध्ये केली आणि 50-50 ओव्हरचं चॅलेंज त्यांनी स्वीकारलंय. आतापर्यंत 4 चेंडूमध्ये फक्त 2च धावा या गोलंदाजाने खर्च केल्यात. लाजवाब खेळ स्वराज्याचा पाहायला मिळाला. गोलंदाज स्वराज मडवी पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती. राऊंड विकेट. यावेळेस मोठा फटका केल्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा प्रॉमिसिंग स्ट्रोक नाही आहे. स्क्वेअर लेग रिजनला चेंडू ट्रॅव्हल होतोय. फिल्डर येतात डीपमधून आणि ते सिंगलच मिळेल. ग्राउंड फिल्डिंग चांगली राहिली आहे. स्वयंभू युवा प्रतिष्ठान पायगाव या टीमची. खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर प्रवीण भालेकरने पहिल्या रजनीमध्ये जबरदस्त झेल टिपले. आर्यन गोवारीचा देखील उल्लेख करावा लागेल. नंदू भोईरचा या मॅचमध्ये शॉर्ट फाईन लेगला अप्रतिम झेल होता. प्रत्येकाने खूप चांगल्या पद्धतीनं कार्य ॲज अ फिल्डर म्हणून या स्पर्धेमध्ये केले आणि त्याचमुळेच की काय हा संघ सुपर 6मध्ये खेळताना आपल्याला पाहायला मिळाला आहे. परंतु इथून जर पाहिलं ना तर युग रुहानी मालोडी या टीमला देखील इथून चांगलं कार्य करावं लागेल या मॅचमध्ये. गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. स्विचीचा फटका केल्याचा प्रयत्न. आणखीन एक चांगला चेंडू आलाय डॉट. जबरदस्त गोलंदाजी करत असताना आपण पाहिलं काय बॉलिंग ह्या वेळेला आपण पाहत आहेत. 50-50 ओव्हरमध्ये स्वराज मडवीच्या नावावर 2 विकेट्स मिळवत असताना 3 धावा खर्च केल्या. आणि इथून जर आपण पाहिलं तर 26 धावा. 1 धाव मायनस होत असताना आपल्याला पाहायला मिळते. म्हणजेच बेनिफिट मिळालं गोलंदाजाला. ज्या पद्धतीने चॅलेंज होतं ते फलंदाजासाठी. आतापर्यंत 4 षटकं हाताळली गेले. 26 धावांवरती अर्धा संघ मात्र चमूच्या असराला परतला गेला. आणि तिथून आपण पाहत आहेत या मॅचचा परिपूर्ण पाहिलं तर रिझल्ट काय असेल हे फक्त विचार करत असतील. आता 2 षटकं आहेत निशांजी पाटील. इथून जर आपण पाहिलं तर 12 बॉलमध्ये निदान जर आपण पाहिलं तर 5 मोठे फटके आले. बाउंड्री लाईनच्या पार गेले तर कदाचित क्लायमॅटिक कंडिशननुसार ते फायटिंग टोटल सुद्धा असण्याची दाट शक्यता आहे. तर नक्कीच 50च्या पुढे जाण्याचा प्रयत्न खऱ्या अर्थाने इथून करावा लागेल. आतापर्यंत 4 षटकामध्ये फक्त 26 धावा बनल्यात आणि इथून मैदानावरती एका बाजूला निखिल देवळीकरला तुम्ही पाहताय आणि त्याच्या सोबतीला अमित यादव हा फलंदाज मैदानावरती आपल्याला पाहायला मिळते. बॉलिंग ट्रॅकवरती मागील पर्वातील हिरो अर्थातच विशाल रावते मालिकावीर राहिला होता. काय जबरदस्त कामगिरी केली होती. तो बॉलिंग ट्रॅकवरती आलाय. अप्रतिम खेळ आतापर्यंत स्वयंभू युवा प्रतिष्ठान पायगाव टीमचा आपल्याला पाहायला मिळालाय आणि आतापर्यंत आपल्या नावाला शोभणारा खेळ या संघाने आतापर्यंत केलाय. या संघामध्ये स्टारकास्ट आहे. एका बाजूला जितू गवळी आणि त्याच्या सोबतीला दीपक मडवी हे एवन जोडी या टीममध्ये खेळताना आपल्याला पाहायला मिळते आणि आतापर्यंत या दोघांनी चांगली कामगिरी या स्पर्धेमध्ये केली आहे.
गोलंदाज तयार. यावेळेस मोठा फटका केल्याचा प्रयत्न फिल्डर त्या ठिकाणी येत आहे. धावताय चेंडू अडवतील का, तर चांगला प्रयत्न राहिला आहे त्या ठिकाणी आणि ते चांगली रनिंग बिटवीन द विकेट. तब्बल 3 धावा या चेंडूवरती आपल्याला पाहायला मिळाल्या आहेत. संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचलेली आहे ती 29 धावा स्कोर कार्ड वरती. विशाल रावतेच्या पहिल्याच बॉलवरती मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न अमित यादवने केला आणि ते 3 धावा मिळाल्या. इथून मोठे फटके हवेत, चांगली धावसंख्या हवी आहे, कारण युग रुहानी मालोडी या संघाकडे देखील चांगली गोलंदाजी आहे आणि इथून चांगला प्रयत्न या टीमला करावाच लागेल. एक्झॅक्टली यावेळेला आपण पाहतायत 29ला 5, 11 बॉल आहेत. या पहिल्या इनिंगचा विचार केला तर 11 बॉलमध्ये काय कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट खेळतील का दोन्ही बॅटर, त्या रणनीतीने खेळावं लागेल. ऑन साईड हा षडम पूल केलाय, खूप चांगला फटका आहे, गॅप शोधला आणि सरळ त्या गॅप मधून बॉलने बाउंड्री लाईनचा वेध घेतला. निर्णायक क्षणाला निर्णायक खणखणीत चौकार. गुड शॉट. CPL 4. अप्रतिम फटका पाहायला मिळाला. निखिल देवळीकर हा ट्रॅकर होता. पुलचा फटका गॅपमध्ये खेळले विशाल रावते, अर्ध्या विकेटवरती चेंडू टाकला आणि तिथून जर पाहिला तर कमालीचा हा स्ट्रोक तुम्ही पाहताय. काय बॅट स्विंग होती, अप्रतिम आणि अप्रतिम स्ट्रोक पाहायला मिळाला निखिलच्या बॅटमधून. अनेक वेळा असं म्हटलं जातं ना, आपली परिस्थिती जेव्हा बिकेट होत चाललेली असते ना, तेव्हा आपली मनस्थिती चांगली असायला हवी, माइंडसेट चांगला असावा आणि चांगल्या माइंडसेटने हा स्ट्रोक एक्झिक्यूट केला आहे निखिल देवळीकरने आणि त्याच्या बॅटमधून हा कमालीचा स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळाला आहे. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवरती जाऊन पोहोचली ती 33 धावा स्कोर कार्डवरती आतापर्यंत या मॅचमध्ये. विशाल रावते पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. यावेळेस अराउंड लेग 3 फ्लॅचित शपल क्रॉस झाली आणि तदनंतर यॉर्कर लेनचा चेंडू होता, पूर्णपणे लाईन मिस केली. अप्रतिम चेंडू पाहायला मिळाला. मोठी विकेट. निखिल देवळीकर मागील चेंडूवरती चौकार आणि या चेंडूवरती त्याला शांत ठेवलाय. क्लीन बोल्ड, फलंदाज बाद. यावेळेला आपण पाहताय जितू गवळी साहेब यांचे सुपुत्र आणि प्रवीण भालेकर यांचे सुपुत्र एवन जोडी. सध्या चांगली क्यूट स्माइल बनते. एका 5 सेकंदाच्या जर छानशा हसण्याने फोटो जर चांगला येत असेल तर आयुष्य किती सुंदर बनेल. यावेळेला आपण पाहिलं तर थोडेसे फॅन्सी शॉट खेळण्याचा प्रयत्न केला होता. पहा या अगोदर शॉर्ट पूल चांगला फटका खेळले होते, म्हणजे शॉट सिलेक्शन या खेळाडूकडे सुद्धा होतं, परंतु इथे फॅन्सी शॉट खेळण्याच्या नादामध्ये अंगलट आलं आणि इथे 6वा धक्का बसला. युग रुहानी 11 या टीमला 33ला 6 सध्या स्ट्रगल करतानाच पाहायला मिळत आहेत. अमित यादव आणि एका साईडला रुपेश काठीला आपण पाहतायत. विशाल रावते एक्सपिरियन्स बॉलर आहे, भरपूर वर्षांचा अनुभव या खेळाडूच्या पाठीशी पाहायला मिळतो. अनुभवाची शिदोरी. म्हणतात ना, कठीण परिस्थितीमध्ये संघर्ष केल्यानंतर जी बहुमूल्य संपत्ती विकसित होते ना, ज्याचं नाव आहे आत्मबल, सेल्फ कॉन्फिडन्स, तो कुठेतरी आता स्वतःमध्ये निर्माण करावा लागणार आहे. चांगला फटका तर आहे, ऑन साईडला खेळून काढलंय, मात्र फिल्डरला बीट केलंय दीपक मडवीला आणि सरळ बॉलने मात्र वेध घेतला बाउंड्री लाईनचा. आमच्या लाडक्या प्रेक्षकांच्या सन्मानासाठी चौकार. खूप चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला. समोरच्या दिशेने फटका खेळला आणि त्या ठिकाणी फिल्डर होते आणि त्यांना बीट करून बॉल सीमारेषेच्या पलीकडे गेल्या. अप्रतिम फटका ॲक्शन रिप्लेमध्ये तुम्ही पाहू शकता. विशाल रावतेच्या विरोधात हा स्ट्रोक पाहायला मिळाला. विशाल रावते आणि रुपेश काटे एकाच संघामधून खेळतात. सोनिका माता मालोडी या संघाच्या माध्यमातून खेळताना आपण पाहतोय, परंतु आज या स्पर्धेच्या माध्यमातून एकमेकांच्या विरोधात हे दोन्ही फलंदाज दोन्ही खेळाडू खेळताना आपल्याला पाहायला मिळतात. यावेळेस जर पाहिलं तर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा, परंतु त्या ठिकाणी कॉलिंगचा अभाव आणि ते धावबादच्या स्वरूपात विकेट मिळेल का? हो यस, धावबादच्या स्वरूपात इथे फलंदाज बाद झालाय. रुपेश काठे चांगली बॅटिंग करत होता आणि तो देखील इथे बाद झालाय. 7वा धक्का. काय फेकी केली होती, जबरदस्त. या वेळेला बरोबर थ्रो अप्रतिम पाहायला मिळाला आणि विशाल नाईक सरांचं बोट उंचावलं गेलं. सध्या जितू गवळी साहेब आणि प्रवीण भालेकर साहेब यांचे सुपुत्र. काय ऍक्शन पहा, क्या बात आहे, उच्च भवितव्य आहे. 38 धावा 7 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. नितीनजी पाटील पांजूवरून खास करून एक लेग ब्रेक गोलंदाज, लेजंड खेळाडू सध्या या ठिकाणी उपस्थित झालेत, मॅचचा आनंद घेत आहेत. त्यांचं सुद्धा करूया आपण वेलकम. नितीनजी पाटील अँड गुलशन बिट्ट्या या नावाने जास्तीत जास्त ज्यांना प्रेम मिळालं. 38ला 7 निशांजी पाटील. अजून सुद्धा माइंडसेट तेच आहे की आता इथून 7 बॉल डेफिनेटली आहे. 7 बॉलमध्ये 15 निदान धावा जर आल्या तर कदाचित 50+ होतील आणि एक फायटिंग टोटलसाठी पाठबळ मिळू शकतो गोलंदाजांना.
गृहानी 11 टीम सध्या स्टार्ट तर चांगली झाली नाही आणि त्यामुळे ती स्टार्ट चांगली नसल्यामुळे इथे कदाचित जे फलंदाज होते मिडल ऑर्डरचे ते सुद्धा कोलॅप्स होताना आपल्याला पाहायला मिळाले. गोलंदाजांनी खूप चांगली गोलंदाजी, डाऊन फिल्डिंग चांगली राहिली. प्लेइंग अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून दूर खेळण्याचा मनसुबा बाळगला होता. खूप चांगला बॉल. अमित यादव त्या बॉलकडे पाहतच राहिले आणि सरळ बॉल विकेटकीपरच्या हातामध्ये जितू गवळी यांच्या हातामध्ये विसावला. एंड ऑफ द 5th ओव्हर. 5 षटकांचा खेळ झालाय. गृहानी 11 टीम 38-7. घेऊया एक छोटासा डीजे वाला ब्रेक आणि लगेच येऊया मैदानाच्या आतमध्ये. 5 षटकांचा खेळ आतापर्यंत संपला आणि संघाची धावसंख्या 7 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 38 धावा. आतापर्यंत अप्रतिम गोलंदाजी राहिली आहे. स्वयंभू युवा प्रतिष्ठान पायगाव संघाची ज्या पद्धतीने सुरुवातीची 3 षटकं आपण पाहिली, अप्रतिम खेळ जितू आणि दीपक मडवी यांचा आपल्याला पाहायला मिळाला. तदनंतर जर पाहिलं तर स्वराज मडवीनं देखील अप्रतिम गोलंदाजी केली. विशाल रावतेचा देखील स्पेल खूप चांगला राहिला. जरूर त्याने 12 धावा खर्च केल्या परंतु विकेटही प्राप्त केली. अप्रतिम कामगिरी आतापर्यंत सर्व गोलंदाजांना केली आहे. घातक गोलंदाजी आतापर्यंत गोलंदाजाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली आहे. इथून जर पाहिलं ना तर येणाऱ्या 6 चेंडूमध्ये धावा बनवण्याचा प्रयत्न करावा लागेल. जास्तीच्या धावा बनवण्याचा प्रयत्न फलंदाजांना करावा लागेल कारण इथून 50पेक्षा जास्त धावा बनवल्या तर एक चांगलं टोटल या मॅचमध्ये देखील तुम्ही पाहू शकता. कारण अंडर फ्लड लाईट मध्ये चेस करणं थोडंसं डिफिकल्ट असतं कारण तुमची गोलंदाजी चांगली असली तर नक्कीच तुम्ही या स्पर्धेमध्ये कमबॅक करू शकता, या सामन्यामध्ये कमबॅक करू शकता. त्यामुळे धावसंख्या पहिल्या डावामध्ये उभारणं फार गरजेचं आहे आणि ते कार्य इथून जर पाहिलं ना तर फलंदाजांना करावं लागेल. षटक क्रमांक 6 बॉलिंग ट्रॅकवरती स्वराज मडवी हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतो. मागील षटकामध्ये फक्त आणि फक्त 3च धावा त्याने खर्च केल्या होत्या. हो यावेळेस मोठा फटका, सुरेख फटका आणि बॉल चाललाय सीमारेषेच्या पलीकडे. ज्या फटक्याची नितांत आवश्यकता होती ना तोच फटका कैलासच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळतोय. सरळ चेंडूला पाठवलाय सीमारेषेच्या पलीकडे. सिक्सर. सुपर टायमिंग. 142वा षटकार या स्पर्धेतला पाहायला मिळतोय. काय फटका खेळला होता. पिकअप शॉट होता. बरोबर मिडल ऑफ द बॅटने बॉल कनेक्ट होत असताना स्वीट स्पॉटला, स्वीट टायमिंग आणि एक अप्रतिम षटकार. ज्या षटकाराची नितांत आवश्यकता होती गृहानी 11 या टीमला. स्वराज मडवीच्या पहिल्याच बॉलवर आक्रमकता सिद्ध केले. माइंडसेट चांगला आहे. सकारात्मक दृष्टिकोन सध्या आपल्याला पाहायला मिळतो चांगलं कैलासच्या माध्यमातून. राऊंड द विकेटने बोला बॅटची रुबी कट घेत असताना बॉल पाठीमागे निघून येईल. विक्रांत पाटील बॉलला कलेक्ट करेल. तत्पूर्वी सिंगल मिळेल आणि या सिंगलच्या साह्याने संघाची धावसंख्या 45, लॉस ऑफ 7 विकेट. 25 पाहायला मिळते. या षटकामध्ये सुरुवात चांगली झाली आहे. सुरुवातीच्या 2 चेंडूवरती 7 धावा आतापर्यंत फलंदाजाने बनवल्यात. आणखीन 4 चेंडूचा खेळ बाकी आहे. अमित यादव मैदानावरती दाखल झालाय. त्याच्या बॅटमधून आतापर्यंत 4 चेंडूमध्ये 5 धावा. इथून धाडस करावा लागेल फलंदाजांना मोठे फटके खेळण्याचा कारण फक्त आणि फक्त 4च चेंडू तुमच्याकडे आहेत आणि या 4 चेंडूमध्ये त्यांना साम्राज्य उभारायचं आहे. अर्थातच मोठी धावसंख्या उभारायची आहे आणि ते कार्य इथून करावं लागेल. अमित यादव खऱ्या अर्थानं गोलंदाजी करण्यासाठी तो जाणला जातो. आज फलंदाजीची मोठी जबाबदारी त्याच्यावरती आहे आणि अशा परिस्थितीमध्ये त्याने चांगली बॅटिंगही केली आहे. आज पुन्हा एकदा चांगलं कार्य ॲज अ बॅट्समन म्हणून त्याला करावं लागेल या मॅचमध्ये. गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती राऊंड विकेट. स्वराज मडवी वेगवान गोलंदाज, वेगात गोलंदाजी करतोय. इथे मोठा फटका, सुरेख टायमिंग, स्वीट साऊंड ऑफ द बॅट. टक्कन आवाज आला आणि सरळ चेंडूला पाठवलाय सीमारेषेच्या पलीकडे. षटकार. जबरदस्त फटका यावेळेला पाहायला मिळतोय. षटकार, सिंगल षटकार. काय फटका खेळला होता. अप्रतिम. थोडेसे शफल झाले आणि काय फटका यावेळेला सजवला आणि सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर. जिंकण्याची जिद्द आणि लढण्याची शान यालाच म्हणतात अमित यादव. सुपर टायमिंग सहित काय बॉलला यावेळेला बरोबर स्वीट स्पॉटला बॉल कनेक्ट झाला
आणि आउट ऑफ द पार्क जात असताना षटकारात परावर्तित केलंय. मॅग्निफिसंट टायमिंग. यावेळेला सरळ बॅटचा वापर केलाय पुन्हा एकदा, परंतु सरळ बॅटचा वापर करत असताना तेवढं एलिव्हेशन मिळालं नाही. बराच वेळ चेंडू उंचीवर गेला, तेवढा वेळ चांगला झेल कन्वर्ट करत असताना 51ला 8, 51 लॉस ऑफ 8 विकेट. प्रवीण भालेकर त्या ठिकाणी होता आणि त्याच्या माध्यमातून हा झेल आपल्याला पाहायला मिळाला. प्रवीण भालेकरनं कमालीची फिल्डिंग या स्पर्धेमध्ये केली. आपण मगाशी देखील उल्लेख केला, इथेही लाजवाब झेल प्रवीण भालेकरच्या माध्यमातून आपण पाहिला आणि त्यांचा मुलगा या ठिकाणी सेलिब्रेशन करतोय पप्पाने घेतलेली ही कॅच आणि या ठिकाणी अप्रतिम झेल आपल्याला पाहायला मिळाला. ॲक्शन रिप्लेमध्ये तुम्ही पाहू शकता भरपूर उंचावरती चेंडू होता. शेवटपर्यंत चेंडूवरती नजर आणि कमालीचा झेल प्रवीण भालेकर यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाला. नवीन फलंदाज विशाल मडवी मैदानावरती दाखल होतोय. संघाची धावसंख्या आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळते 51 धावा. स्कोर कार्ड वरती षटक क्रमांक 6 सुरू आहे आणि आतापर्यंत 51 धावा. आतापर्यंत 4 चेंडूचा खेळ झालेला आहे. या षटकामध्ये शेवटचे 2 बॉल या डावातील आपल्याला पाहायला मिळतील आणि विशाल मडवी मैदानावरती पाहायला मिळतोय. राऊंड विकेट. यावेळेस अराउंड लेग लाकूड तोड गोलंदाजी त्रिफलाची क्लीन बोल्ड केलाय विशाल मडवी. या ठिकाणी जर पाहिलं तर त्रिफलाचीच्या स्वरूपात बाद झालाय. सुपर बॉलिंग, सुपर. ऍक्शन रिप्ले मध्ये पहा. राऊंड द विकेटने आले. वेगवान बॉल होता, शफल झाले होते, स्टम्प्स दिसले होते यावेळेला गोलंदाजाला आणि चांगला यावेळेला बॉल डिलिव्हर्ड होत असताना पहा ऍक्शन रिप्ले विविध कॅमेरा सहित. मात्र यावेळेला अप्रतिम अँगल पाहायला मिळतो. समोरचा जो कॅमेरा पाहायला मिळतो आणि लेग स्टंप बरोबर यावेळेला आपण पाहिलं तर उद्ध्वस्त केलं गेलं. फर्निचर डिस्ट्रॉइड करत असताना ऍब्सोल्युटली फॅन्टास्टिक बॉलिंग. काय अप्रतिम कॅमेरा वर्क राहिलंय आणि महेंद्रजी बघत हे दृश्य दाखवत असताना ऑन स्क्रीन जीटीसी लाईव्ह आणि टीसीपी लाईव्हच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर होते. गुड टेलिकास्ट. अप्रतिम. 51ला 9. यावेळेला जरूर हॅट्रिक बॉल होता, परंतु या बॉलवर खेळू शकले नाहीये जितेश. एक नंतर मेल दुसऱ्या रनसाठी पलटलेत. फेकीपर्यंत विकेट सॅक्रिफाईस जरूर केले गेले शेवटच्या बॉलवर म्हणून. मात्र इथून एकच रन मिळेल आणि या एकेरीने संघाची धावसंख्या 52. पहिला डाव समाप्तीवर झालाय. 53 रनचं टार्गेट आव्हान सेट केलं गेलंय. ते युग गृहानी 11 या टीमने प्रतिस्पर्धी संघ आपल्याला पाहायला मिळतो. स्वयंभू युवा प्रतिष्ठान पायगाव या टीमच्या समोर 53 रनचं टार्गेट. युग गृहानी 11चं या वेळेला बॅटिंग चार्ट पाहायला मिळतोय. हर्षद पाटील 0 वर, त्यानंतर पियुष भोईर 3 वर, तेजस 9 वर, विघ्नेश मडवी 4 वर, नितीन मुकादम 9 धावा, बराच वेळ थांबला. अमित यादव 11 रन 6 बॉलमध्ये. निखिल देवळीकर यांनी 5 धावा, रुपेश काटे 5, त्यानंतर कैलाश प्रजापती 7 आणि त्यानंतर जितेश पाटील 1, विशाल मडवी 0 वर. एक धावा जर आपण पाहिला तर एक सुद्धा आलेला नाहीये. ही जमेची बाजू राहिली. वैशिष्ट्यपूर्ण आपल्याला पाहायला मिळतं आणि हा बॉलिंग चार्ट पाहायला मिळतोय. दीपक मडवी 2 षटक, 21 धावा, 10.50 इकॉनॉमी, 1 विकेट. जितू गवळी 1 षटक, 4 रन. हे खूप महत्वपूर्ण जे षटक पाहायला मिळालं. 4चा इकॉनॉमी. स्वराज मडवी 2 षटक, 17 रन्स खर्च केला, 4 विकेट. स्वराज मडवी इथे मात्र यावेळेला हायलाईट ठरला. 8.50 इकॉनॉमी. विशाल रावते 12 रन दिल्या 1 षटकामध्ये. फॉलो विकेट्स. 0 वर पहिला विकेट, 10 वर दुसरा, 13 वर 3, 24ला 4, 25ला 5, 33ला 6, 38ला 7, 51ला 8, 51ला 9, 52ला 10. म्हणजे पार्टनरशिप झाली नाही आणि रन रेट 8.67चा पाहायला मिळाला. ओव्हर 6 आणि 52 रन फलकावर 53 रनचं टार्गेट यावेळेला पाहायला मिळतं. नेट 53 रन्स फ्रॉम 36 बॉल. अगदी थोड्याच वेळात पुन्हा एकदा लाईव्ह ऍक्शन मध्ये येऊया. तत्पूर्वी घेऊया एक छोटीशी विश्रांती. निशांत पाटील पुन्हा एकदा आम्ही जॉईन होऊ. धन्यवाद.
स्वयंभू युवा प्रतिष्ठान नीड 53 रन्स इन 36 बॉल्स. अतिशय चॅम्पियन प्रीमियर लीगचा अप्रतिम ह्यावेळेला तडका पाहायला मिळतोय. पराग पाटील यांनी आम्हाला नुकतीच माहिती सुद्धा दिली. थोड्या वेळात अनाउन्समेंट सुद्धा होईल की पुढील वर्षात काय वेगळं नाविन्य या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळेल. मग ते मैदान कसं असेल, अगदी मात्र मैदानाची सजावट कशी असेल, त्या 16 टीम्स कोणत्या असतील, मग ते खेळाडू बिग बॅश लीग प्रमाणे कसे खेळले जातील, ते संघ कोणते असतील, या सगळ्या गोष्टींचा सारासार विचार आत्ताच तयारीला लागले ते चॅम्पियन प्रीमियर लीगचे आयोजन समिती. फ्लड स्लाइटमध्ये या स्पर्धेचं अप्रतिम आयोजन, नियोजन डे अँड नाईट फॉर्मॅटमध्ये 3 दिवसाची ही स्पर्धा सीझन 2 मध्ये सध्या आपण आहोत. पियुष भोईर पहिलं षटक हाताळण्याकरता पांजू एक्सप्रेस म्हणून ज्या गोलंदाजाकडे पाहिलं जातं, 2 ते 3 वर्षांच्या पलीकडे जर आपण पाहिलं तर भन्नाट फॉर्मामध्ये, आणि तिथून हा खेळाडू चर्चेत आला. आणि पांजू स्पोर्ट्स पांजू एक जुना जाणता संघ म्हणून ज्या संघाकडे पाहिलं जातं, स्वयंभू युवा प्रतिष्ठान अँड यू गृहानी 11, हे सध्या 2 संघ खेळताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. टॉप 3 मध्ये कोणता संघ पुढे जाईल? दीपक मडवी सध्याच्या घडीला आपण पाहिलं तर एज इज जस्ट अ नंबर असं म्हटलं जातं आणि ते योग्य आहे. तर एका साईडला आपण पाहिलं तर विक्रांत पाटीलला आपण पाहत आहेत. विक्रांत पाटील चॅलेंज या वेळेला जरूर आहे आणि ऊर्जा सुद्धा दिली गेले की जर लगातार 3 षटकार आले तर युवराज डीजे, हिमालय पाटील आणि निखिल पाटील यांच्याकडून 20,000 20,000 रुपये. क्या बात आहे. मात्र या वेळेला आपण पाहिलं तर निखिल पाटील मालजीपाडा अँड हिमालय पाटील 20,000 रुपये. कसेही 3 षटकार आले तर क्या बात आहे. चॅलेंज विक्रांत पाटीलसाठी ऊर्जा सुद्धा दिली गेले. ऑल द बेस्ट, बेस्ट ऑफ लक बोथ टीम. पहिलाच बॉल अचूक टप्प्यावर गोलंदाजी करताना पियुष यावेळेला म्हणतोय की गोलंदाजीमध्ये जरी मी थोडासा कमकुवत ठरलो, परंतु फलंदाजीमध्ये कमकुवत ठरलो, परंतु गोलंदाजीमध्ये कमकुवत ठरणारा मी नाहीये. हे पहिल्याच बॉलवर त्याने संकेत दिलेत, कारण लाईन अँड लेन्थचा राजा आहे. पहिलाच बॉल डॉट. चांगला चेंडू पाहायला मिळाला. पहिल्या चेंडूवरती विक्रांतला शांत ठेवलं. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न विक्रांतने केला, पूर्णपणे लाईन मिस केली आणि चांगल्या धाटणीचा चेंडू पियुष यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाला. हो, यावेळेस आणखीन एक चांगला चेंडू, बॉडी लाईन चेंडू होता, इथे पूल करण्याचा प्रयत्न. सुरुवातीचे दोन्ही चेंडू इथे डॉट आलेत. विक्रांतला सलामीला पाठवलंय खरं, परंतु त्याच्या विरोधात इथे सलगचे 2 डॉट इथे आपल्याला पाहायला मिळतात. पियुष भोईरनं आतापर्यंत या स्पर्धेमध्ये चांगली कामगिरी केली आहे आणि याही मॅचमध्ये जर पाहिलं तर सुरुवात करत असताना अप्रतिम सुरुवातीचे 2 चेंडू पियुष यांच्या माध्यमातून आपण पाहिलेत. जर विकेट हॅट्रिक जर साध्य केली तर या वेळेला कल्पेशजी मडवी साहेब यांच्याकडून 1,000 रुपये गोलंदाजाला दिले जातील. तर संदीप दादा पाटील यांच्या माध्यमातून आपण पाहिलं तर विक्रांतला प्रत्येक षटकारासाठी 1,000 रुपयाचं कॅश प्राइज, परंतु इथे बॅटचं टॉप एज, फिल्डर येत आहेत आणि अखेरकार विकेट मिळाली. विक्रांत पाटीलला परतावं लागेल बॅक टू द डगआउट. सुपर बॉलिंग, अतिशय चांगली गोलंदाजी करत असताना विकेट डाऊन. आणि इथे जर आपण पाहिलं तर विक्रांत पाटील सध्या स्ट्रगल करत असताना पाहायला मिळतोय. 3 बॉलमध्ये 0. निखिल देवळीकरने कोणतीही चुकी केली नाही. चांगला झेल कॅरी करत असताना आपण पाहिला, कॅच कॅरी केली. आणि इथून जर आपण पाहिलं तर हा बॉल पहा ऑफस्टम्पच्या थोडंसं बाहेर होता. फॅन्सी शॉट खेळण्याचा प्रयत्न आणि काय कॅमेरा वर्क पाहायला मिळतं. CPL हे ठळक अक्षरामध्ये आणि शेवटच्या क्षणाला निखिल देवळीकरच्या हातामध्ये खूप चांगल्या पद्धतीने झेल कन्वर्ट झाला. ग्रेट कॅच, गुड कॅच ऑफ क्वालिटी, फलंदाज बाद. सध्याच्या घडीला निशांजी पाटील आपण पाहतो की अशा प्रकारच्या शॉटला जास्तीत जास्त पसंतीत जरूर करतात, परंतु यासाठी तुम्हाला प्रॅक्टिस आणि प्रॅक्टिस करावी लागते. प्रॅक्टिस मेक्स अ मॅन परफेक्ट. जर तुम्ही 100 बॉलपैकी जर असा एखादा बॉल जर चांगला सॅटिस्फाईडने खेळलात तर डेफिनेटली त्याचं सॅटिस्फॅक्शन तुम्हाला मिळेल. परंतु अचानक जर तुम्ही अशा प्रकारचे शॉट खेळतील तर तिथे मात्र तुम्हाला 0वर बाद व्हावं लागेल. नक्कीच क्रिकेटमध्ये सराव महत्त्वाचा घटक आहे आणि तो सराव तुम्हाला करावाच होतं. अनेक वेळा असं म्हटलं जातं, असाध्य ते साध्य करिता सायास कारण अभ्यास तुका म्हणे. एखादी गोष्ट तुम्हाला जर सातत्याने करायची असेल ना
तर त्या गोष्टीची साधना करावी लागते, त्या गोष्टीमध्ये निष्णांत व्हावं लागतं, त्या गोष्टीचा सराव करावा लागतं. इथे तो सराव दिसला नव्हता विक्रांतच्या माध्यमातून आणि खऱ्या अर्थाने त्याचा तो फटका फसला आणि इथे महत्त्वाची विकेट निखिलच्या माध्यमातून कमालीचा झेल आपण पाहिला आणि तिथून जर पाहिलं तर विक्रांत पाटील या मॅचमध्ये बाद झाला. अप्रतिम खेळ आतापर्यंत पाहायला मिळाला आहे. दोन्ही संघांच्या माध्यमातून 53 धावांचं टार्गेट आहे आणि पहिल्या षटकामध्ये आतापर्यंत 3 चेंडूचा खेळ संपला आहे. एक महत्त्वाची विकेट आतापर्यंत पियुष भोईरनं इथे प्राप्त केली आहे. या मॅचमध्ये मेडन षटक टाकलं तर मालोडी ग्रामपंचायतचे सरपंच कल्पेश मडवी यांच्याकडून 2000 रुपयाचं कॅश प्राईज आणि विकेट हॅट्रिक घेतली तर 1000 रुपयाचं कॅश प्राईज आहे युग रुहानी मालोडी या टीमसाठी. आणि आतापर्यंत 3 चेंडूमध्ये एकही धाव खर्च केलेली नाही आहे. चला स्पीडअप करा, लगेच फिल्डिंग सेटअप करा. गोलंदाज पियुष पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती. नवीन फलंदाज आर्यन गोवारी मैदानावरती दाखल झालाय बॅटिंग करण्यासाठी. संघ अडचणीमध्ये सापडलाय. पहिल्या षटकामध्ये आतापर्यंत एकही धाव आलेली नाही आहे. गोलंदाज तयार. इथे फुलटॉस बॉल, चांगला कव्हर ड्राईव्हचा फटका, परंतु त्या ठिकाणी फिल्डर येत आहेत. चांगली फिल्डिंग हर्षद यांच्या माध्यमातून सेकंडचा कॉल केलाय आणि चेंडूची फेकी देखील वेगात केली आहे, परंतु दीपक मडवी अप्रतिम रनिंग बिटवीन विकेट त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळालं आणि ते 2 धावा कन्सीड झाल्या. या 2 धावेने संघाची धावसंख्या स्कोरकार्डवरती जाऊन पोहोचली आहे ती 2 या आकड्यावरती. 53 धावांचं टार्गेट असलं ना सर, तर हे टार्गेट सोपं नाही आहे. हे 53 धावा बनवणं थोडंसं कठीण आहे, कारण चांगली गोलंदाजी आहे, परंतु बॅटिंग लाईन खूप चांगली आहे स्वयंभू युवा प्रतिष्ठान पायगाव संघाची. डान्सिंग डाऊन द ट्रॅक, खूप सुंदर पद्धतीने चेंडूला स्ट्रेट ड्राईव्हचा फटका खेळून काढलाय. एक नंतर मेल आणि तेवढीच चांगली उमेदीने फिल्डिंग केली गेली आणि तेवढाच चांगला थ्रो पाहायला मिळतोय. 1 रन मेल, 3 वर 1 अशा पद्धतीने आतापर्यंत आपण पाहिलं तर पियुष भोईरने खूप चांगली गोलंदाजी केली. पहिले जे 2 डॉट आले ना, तिथे विक्रांत पाटील या फलंदाजाला थोडंसं कुठेतरी जरूर विकेट सॅक्रिफाईस करण्यासाठी भाग पाडलं की काय, अंडर प्रेशर बॅटिंग केली आणि त्यामुळे एक चुकीचं शॉट सिलेक्शन, तिथे विकेट मिळाली. पुन्हा एकदा बॉलर तयार. पियुष भोईर, पांजो एक्सप्रेस, दीपक मडवी समोर. एका साईडला अनुभवाचा खजिना तर एका साईडला अपकमिंग यंग टॅलेंटने खूप चांगली चर्चा आपल्या नावाची सुरू ठेवली. ऑफ साईडला खूप चांगला ड्राईव्ह ऑन द राईज खेळत असताना खराब फिल्डिंग पाहायला मिळते. फार वेग घेतलाय फिल्डरने, परंतु बॉल मिळणं शक्य नाहीये. 4 रन मिळतील. ही ताकद आहे या खेळाडूची. दीपक मडवीला माहिती आहे की पॉवर प्ले मध्ये जर चांगली बॅटिंग करायची असेल तर आपल्याला इथे धावा खोऱ्याने व्हायला पाहिजेत. या चौकार आणि संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर 7 वर जाऊन पोहोचले गेले. 7 रन ऑन दी बोर्ड लागले जात आहेत. फक्त जागा बनवली, दिशा दिली आणि सरळ बॉल लॉंग ऑफ आणि मिड ऑफच्या अगदी मधोमध नेत्र दीपक चौकार. आफ्टर 1 ओव्हरमध्ये आपण पाहिलं तर प्रतिस्पर्धी संघ 10 ने मात्र 10 धावा होत्या, 3 धावेने पुढे होता, परंतु इथे जर आपण पाहिलं तर 7 धावा आहेत, 1 विकेट. म्हणजेच आफ्टर पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 3 धावेने पुढे होताना आपल्याला संघ पाहायला मिळतोय. म्हणजेच इथे 53 रन्स असताना पियुष भोईरचं मी कौतुक करेन की त्याने पहिलंच मॉरल डाऊन ठेवले नाही आहेत. इथे मात्र त्याने खांदे झुकवले प्रतिस्पर्धी संघाचे आणि त्यामुळे पहिलं षटक पियुष भोईरच्या नावावर जाईल. नक्कीच कौतुक करावं लागेल पियुष भोईरचं, ज्या पद्धतीने त्यांनी गोलंदाजी केली, अप्रतिम गोलंदाजी. पहिल्या षटकामध्ये फलंदाजांना अवघड प्रश्न विचारले आणि त्या प्रश्नाचं उत्तर फारच चांगल्या पद्धतीने फलंदाजाने देता आलेले नाही आहे, परंतु मिसफिल्डिंगचा तिथे चौकार आला आणि संघाची धावसंख्या 7 या आकड्यावरती जाऊन पोहोचलेली आहे. षटक क्रमांक 2 बॉलिंग ट्रॅकवरती हर्षद पाटील, आणखीन एक वेगवान गोलंदाज सोनिका माता मालोडी या टीमचा आपल्याला पाहायला मिळतोय आणि सध्याच्या घडीला युग रुहानी मालोडी या टीम मध्ये तो खेळतो आणि त्याच्या विरोधात हुकचा फटका, वॅकेंट एरिया, बॉल सीमारेषेच्या पलीकडे आणि आर्यन गोवारीच्या बॅटमधून चौकार या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. जबरदस्त यावेळेला अप्रतिम फटका पाहायला मिळाला. गोलंदाज ज्या पद्धतीने ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहत आहेत, ओव्हर द विकेटने आले, अगोदरच थोडेसे शफल झाले होते. खूप चांगला फटका एक्झिक्यूट केला आणि सरळ हुकच्या फटकात 4 धावा बुक करत असताना पाहायला मिळत आहेत. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते 11 या धावसंख्येवर. 4 कॅमेरासहित ही स्पर्धा कव्हर होताना आपल्याला पाहायला मिळते JTC लाईव्ह आणि TCP लाईव्हच्या माध्यमातून.
चांगलं कव्हर केलं या स्पर्धेला. थेट प्रक्षेपण अप्रतिम, लाईव्ह टेलिकास्ट अप्रतिम पाहायला मिळतं आणि त्यामध्ये कॅमेरामॅनचं सुद्धा निशांजी पाटील खूप चांगलं काम वर्क आपल्याला पाहायला मिळतं, कारण ते सबब आणि कारणं सांगत नाहीत, कारण त्यांना रिलेवरच नसतात. त्यामुळे मात्र ह्या वेळेला खरोखरच कॅमेरामॅनचं सुद्धा तेवढंच कौतुक करावं लागेल. चांगला फटका होता आर्यन गोवारीच्या बॅटमधून. त्यानंतरचा हा बॉल ह्या वेळेला चॉक करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. तेवढीच चांगली भूमिका मात्र ह्या वेळेला पाहायला मिळते हर्षद पाटीलच्या माध्यमातून. एक चौकार आल्यानंतर काही गोलंदाज निशांजी डळमळीत होतात, त्यांची लाईन अँड लेंथ हरवली जाते, परंतु इथे लाईन अँड लेंथ मेंटेन केले आणि पुनरागमन केले या बॉलवर. चांगला चेंडू पाहायला मिळाला, खोलात टाकला होता आणि तिथून मोठा फटका खेळता आलेला नाही आहे गोलंदाज तयार. यावेळेस देखील खोलवर टप्प्याने चेंडू अलॉंग द कार्पेट स्ट्रोक खेळलाय. फिल्डर आहे डीपमध्ये आणि ते धावाची संधी निर्माण झाली होती, डायरेक्ट हिट केलाय, परंतु फलंदाज बाद असेल की नाही तिसऱ्या पंचानं रेफर केलाय. आमचे तिसरे पंच पाहणी करतील, परंतु 53 धावांचं टार्गेट आहे असं वाटतं. खऱ्या अर्थानं की स्वयंभू प्रतिष्ठान पायगाव संघ सहजरित्या धावा बनवेल, परंतु हा क्रिकेटचा खेळ आहे, कधी काय होईल या खेळामध्ये आपण सांगू शकत नाही आहे. ज्या पद्धतीने पहिल्या षटकामध्ये गोलंदाजी केली पियुष भोईरनं, अप्रतिम सुरुवात, पॉवर प्लेला कॅपिटलाइज करून दिलेला नाही आहे. ज्या पद्धतीने गोलंदाजी सर आपण पाहिली, अप्रतिम गोलंदाजी आणि ते डिसिजन पेंडिंग. तिसरे पंच पाहणी करतायत, फलंदाज बाद आहे की नाही. अप्रतिम क्रीडा स्पर्धा, चॅम्पियन प्रीमियर लीग पर्व दुसरं. खूप चांगल्या पद्धतीने या स्पर्धेला आयोजन केलंय. 2 दिवसामध्ये हे मैदान सजवताना आपण पाहिलंय आणि त्यानंतर ही स्पर्धा इथे साकारताना सर आपण पाहतोय. तिसरे पंच पाहणी करतायत. यस, या वेळेला आपण पाहिलं तर चांगला थ्रो केला होता, परंतु शेवटच्या मोमेंटला बॅट ग्राउंडिंग केली आणि त्यामुळे नॉट आउट. रन्स कंप्लीट झाले. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते स्कोर कार्डवर. ते एकंदरीत आपण पाहिलं तर 12 या धावसंख्येवर 12 रन्स, लॉस ऑफ 1 विकेट. पुन्हा एकदा हर्षद केला होता, नो डाऊट अबाउट, परंतु बॅट ग्राउंडिंग करण्याची हीच ती तुम्हाला खरी मेहनत करावी लागते. फक्त बॅट हातामध्ये घेऊन तुम्हाला धावता येत नाही, तर तुम्ही ती बॅट ग्राउंडिंग केल्याचा फायदा तुम्हाला मिळतो, तुमच्या संघाला मिळतो, तुमची विकेट सेफ राहते, मग धावांवर धावा सुद्धा येताना पाहायला मिळतात. या सगळ्या गोष्टी, बारीक सारीक गोष्टी खूप महत्वाच्या असतात. यावेळेला जागा बनवली आणि सरळ बॉल निघून चाललाय. 1 2 3 शेवटच्या मोमेंटला कॅच कॅरी करू शकलेले नाहीयेत. हा झेल किती मोस्ट इम्पॉर्टंट होता याचा आता येणाऱ्या बॉलमध्ये त्याचं प्रत्युत्तर दिलं जाईल. कॅचेस विन द मॅचेस, खूप महत्त्वपूर्ण भूमिका असते. ऑलरेडी ह्या वेळेला टोटल कमी आहे आणि त्यामध्ये अशा प्रकारची ग्राउंड फिल्डिंग झाली निशांजी, तर डेफिनेटली कदाचित पराभवाची चव चाखायला मिळू शकते. अगदी सोपा झेल होता विघ्नेशसाठी, परंतु त्याने मिस्टेक केली. कॅच ड्रॉप आणि दीपक मडवीचा झेल होता. दीपक मडवी जेव्हा जेव्हा झेल सुटलेत ना तेव्हा तेव्हा तो आक्रमक झालाय आणि महत्त्वाच्या मॅचमध्ये दीपक मडवीसारख्या फलंदाजाला जीवदान देणं संघाच्या हितासाठी किती चांगलं असेल हे देखील पाहावं लागेल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवरती आतापर्यंत जाऊन पोहोचलेली ती 14 धावा. षटक क्रमांक दुसरं सुरू आहे. हर्षद पाटीलनं चांगला कमबॅक केला होता, परंतु चांगली साथ फिल्डरची मिळालेली नाही आहे. 14 धावा स्कोर कार्डवरती. हर्षद पाटील पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर, राईट आर्मवरती विकेट. हो, यावेळेस देखील स्ट्रोकसाठी जागा बनवायची होती. यष्टिरक्षक नितीन मुकादम त्या ठिकाणी मिस्टेक करतोय. फ्लाइंग स्लिपला रुपेश काटेने देखील मिस्टेक केली. इथे 22च्या स्वरूपात सिंगल मिळेल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवरती जाऊन पोहोचली ती 15 धावा. क्रिकेट म्हटलं ना तर धावांची श्रीमंती, क्रिकेट म्हटलं ना तर धावांची गर्भ श्रीमंती. मग बॅट घेऊन ज्या जबाबदारीसाठी मैदानावरती दाखल झालो आहोत ना, ती जबाबदारी इथे पार पाडायची आहे. मग कर्तव्याच्या वाटेवर चालत असताना भावनांचा आवंडा गिरवणारा खेळ टेनिस बॉल क्रिकेट विश्वाला इथे दाखवायचा आहे आणि तोच खेळ या क्रीडांगणावरती रंगला. आतापर्यंत याही मॅचमध्ये रंगत आपल्याला पाहायला मिळाली आहे. यावेळेला पुन्हा एकदा मात्र विकेट कडून थोडीशी चुकी झाली. चुकांवर चुका होताना पाहायला मिळतात. 22च्या स्वरूपात 1 रन मिळेल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 16 या धावसंख्येवर. 2 षटकांचा खेळ झालाय.
यावेळेला मी हर्षद पाटीलचं कौतुक करेन. चौकार आल्यानंतर सुद्धा त्याने खूप चांगली गोलंदाजी केली, फिल्डिंग खराब राहिली आणि त्यानंतर सुद्धा त्याने स्वतःला यावेळेला कमबॅक केलं. आफ्टर 2 ओव्हर्समध्ये स्वयंभू युवा प्रतिष्ठान जर आपण पाहिलं तर पायगाव टीमची स्थिती आहे 16 धावा 1 गडी बाद. तर युग रुहानी 11 टीम 2 षटकांमध्ये 14 धावा होत्या, 3 गडी बाद झाले होते. आणि हा कॅच जो ड्रॉप झाला दीपक मडवीचा 1-2 आणि शेवटच्या मोमेंटला सुरुडी मारली होती. जणू काही SL वर्ल्डमध्ये आल्यानंतर आपण स्विमिंग पूलमध्ये सुरुडी मारतो, परंतु त्याचा काहीच फायदा झाला नाही. आणि कॅचेस विन द मॅचेस ही टॅगलाईन सध्या तरी त्याला थोडीशी कुठेतरी खुणावत असेल यात ती मात्र शंका नाही आहे. 2 षटकांचा खेळ झालाय, 16 धावा 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये. अजून सुद्धा सामना बॅलन्स आहे. 37 रनची आवश्यकता असेल. येणारे बॉल आहेत तुमच्याकडे 24 आणि 24 बॉलमध्ये 37 रन हे सामन्याचं समीकरण पाहायला मिळतं. हर्षद पाटील ज्या पद्धतीने त्यांनी गोलंदाजी केली त्यामुळे गोलंदाजाचं सुद्धा जे काम आहे ते आता टर्फ झालेलं आहे. कारण जेव्हा 5 षटकार येतात 6व्या बॉलवर सुद्धा षटकार मारण्याची फलंदाजाची इच्छा असते, त्यावेळेला तो षटकार येऊन देत नाहीत. अशा वेळेला संघ सहकार्याने सुद्धा गोलंदाजाला पाठ थोपटली पाहिजे. त्यामुळे जीवाची आकांक्षा करतात ना त्यावेळेला संघ सहकार्याने सुद्धा तेवढेच चांगले एफर्ट घेणे खूप गरजेची गोष्ट असते. मग 2-3 षटकार आल्यानंतर मग त्यालाच दोष मिळतो, ते मात्र बंद करायला पाहिजे आणि अशा वेळेला त्याला शाबासकीची थाप द्यायला हवी. नो डाऊट खूप चांगल्या पद्धतीने गोलंदाजी हर्षदने केली. पहिल्या चेंडूवरती चौकार आणि तदनंतर काय तो कमबॅक त्याचा पाहायला मिळाला. यावेळी समोरच्या दिशेने ऑन द राईज खेळलेत, परंतु लॉंगॉनला विघ्नेश मडवी आता मिस्टेक करणार नाही आणि त्याच्या माध्यमातून झेल आपल्याला पाहायला मिळतोय. आर्यन गोवारी बॅक टू द पेव्हिलियन. ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही पाहू शकता ऑन द राईज खेळले होते. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी विघ्नेश ने अप्रतिम झेल टिपल्या. आर्यन गोवारीचा फटका होता, थोडेसे बॅकफुटला गेले आणि तिथून ऑन द राईज हा फटका खेळला आणि तिथून लॉंगॉनला अप्रतिम झेल आपल्याला पाहायला मिळाला. इथे चांगल्या पद्धतीने फिल्डिंग पाहायला मिळते विघ्नेशच्या माध्यमातूून आणि आर्यनची विकेट प्राप्त केली. सुरुवातीला विकेरांत आले, ते बाद झाले. दीपक मडवी एका बाजूला खेळतायत, परंतु त्यांना चांगली साथ मिळत नाहीये. आर्यनच्या बॅटमधून जरूर चौकार आला, परंतु तोही बाद झालाय. पाप फोर्स केलं होतं या बॉलला. ज्या पद्धतीने पियुष भोईरचा हा बॉल वेगवान बॉल होता, मात्र फोर्स केलं होतं, समोर खेळले होते आणि त्यानंतरचा विघ्नेशचा हा झेल अप्रतिम पाहायला मिळतो. आणि म्हणूनच मी उल्लेख केला होता की 50+ जर धावा असतील तर तुम्ही 12:30 नंतर 12 नंतर क्लायमॅटिक कंडिशन थोडंसं हवामानामध्ये थोडासा बदल होतो. अशा वेळेला बॉल जास्तीत जास्त ट्रॅव्हल होत नाहीत आणि त्यामुळे मात्र एक क्लायमॅटिक कंडिशननुसार अशा धावा या डिफिकल्ट होताना आपल्याला पाहायला मिळतात. 16-2 ऑन साईडला खूप चांगला फटका तर आहे, परंतु फिल्डर केली चुकी आणि सरळ बॉलने मात्र बाउंड्री लाईनचा वेध घेतलाय. पंच विचारपूस करतायत, चौकार की षटकार वेळ घेतायत. लेट टू लेट बट ॲप टू डेट डिसिजन. ललित भोईर बंड्या सरांचा चौकार, 4 रन. जबरदस्त स्ट्रोक. व्हेरी फर्स्ट बॉल पहिल्या चेंडूचा सामना करत होते आणि इथून चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला. जितू गवळीच्या बॅटमधून हा चौकार आपण पाहिला. संधी होती त्या ठिकाणी फिल्डरला, परंतु चेंडूपर्यंत पोहोचलेच नाही आणि बॉल सीमारेषेच्या पलीकडे जात असताना आलाय चौकार. संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली ती 20 धावा. जितू गवळी यांना प्रत्येक षटकारासाठी चंदन देवळीकर यांच्याकडून 200 रुपयाचं कॅश प्राईज असेल आणि ते जर पाहिला तर मोठाच फटका आला होता, परंतु फिल्डर त्या ठिकाणी पोहोचले नव्हते. संघाची धावसंख्या 20 धावा. सुरुवातीला धावा बनत नव्हत्या, परंतु इथून जितू गवळीने ते हेरलं आणि त्याच्या बॅटमधून आज कमाल स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळालाय. यावेळेस मोठा फटका चाललाय सीमारेषेच्या पलीकडे, षटकार जितू गवळीच्या बॅटमधून आणखी एक धमाकेदार सिक्सर. जितू गवळी या वेळेला सांगतायत हवामान कसंही असो, मग ते क्लायमॅटिक कंडिशन नुसार खेळण्याची कला माझ्या अंगी आहे. खेचून मारला होता, पुल केलं होतं आणि या बॉलला फेकून दिलं. डिलाइट फुलचा फटका अप्रतिम. नेत्रदीपक सुपर टायमिंग. काय ऍक्शन रिप्ले मध्ये यावेळेला पियुष भोईरचा बॉल ओव्हर द विकेटने आले, मात्र थोडासा स्लोवर वन बॉल जरूर होता. अगोदरच पिक केलं होतं या बॉलला आणि 6 धावांमध्ये टिक करत असताना षटकार आला आणि काय कॅमेरा वर्क अप्रतिम पाहायला मिळतं. शेवटच्या मोमेंटपर्यंत बॅरिकेडच्या वरून सरळ बॉल अनिल अंकलेश प्रतिष्ठानच्या कटआउटच्या वरून निघून गेला. काय पोझिशन मध्ये आले होते, फुटवर्कचा वापर पहा, टायमिंग अप्रतिम पाहायला मिळतं आणि सरळ बॉलला मात्र या वेळेला बॉडमॅनचा चांगला वापर करत
ताकदीवर मात्र यावेळेला आपण पाहिलं ताकद आणि नजाकत आणि त्याचबरोबरीने टायमिंग या गोष्टींचा मिलाप पाहायला मिळाला. 2 सुपर बॅटिंग जितू गवळी 2 बॉलमध्ये 10 हीच खासियत या खेळाडूची राहिले. मग गोलंदाज कोण असो हे मला ठाऊक नाहीये. मग किती धावांचं टार्गेट आहे त्यानुसार खेळण्याची कला ही माझ्या अंगी आहे. आणि निशांतजी पाटील मोठे फटके मारून तुम्ही मोठे खेळाडू बनत नाहीत, तर सिच्युएशन नुसार खेळण्याची कला जर तुमच्यामध्ये असेल तर डेफिनेटली कोणत्याही बॉलवर ते तुम्ही आक्रमण करू शकता. कोणत्याही बॉलवर चांगल्या बॉलवर तुम्ही संयम दाखवू शकता. आणि तेच जितू गवळी सध्या अंडर प्रेशर बॅटिंग करत नाहीये, तर आता पियुष भोईरवर अंडर प्रेशर बॉलिंग करण्याची जरूर वेळ आलेली आहे. गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती ओव्हर द विकेट. इथे आणखीन एक सलगचा दुसरा षटकार या मॅच मध्ये जितू गवळीच्या बॅट मधून. वाह वाह वाह, अप्रतिम बॅटिंग सुरू आहे. मागील 3 चेंडूवरती 16 धावा बनल्यात. पियुष भोईरच्या विरुद्ध आक्रमण. ज्या गोलंदाजाने या क्रीडा स्पर्धेमध्ये अप्रतिम गोलंदाजी केली आहे त्याच्याच विरोधात आक्रमण केलंय. लाजवाब स्ट्रोक. काय बॅट्समिंग होता, काय बॅट फ्लो होता, अप्रतिम फटका. सुपर टायमिंग फॉर टेम्परामेंट, टायमिंग, टेक्निक, टॅलेंट, काय क्रीजचा वापर करत असताना पाहायला मिळतोय. जसा बॉल मात्र यावेळेला रिलीज होतो ना, ऑफ्टमच्या थोडंसं बाहेर हलकेसे शफल झाले आणि इथून काय जबरदस्त बॉडमॅनचा वापर करत असताना फ्लिकचा फटका अगदी नेत्रदीपक पाहायला मिळाला. सौंदर्यपूर्ण आणि डोळ्याचं पारणं फेडणारा हा षटकार. या षटकाराने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 32 वर जाऊन पोहोचली गेली. ज्या पियुष भोईरने पहिल्या षटकामध्ये नव्या कोऱ्या करकरीत बॉलवर फक्त 7 धावा खर्च केल्या होत्या, त्याच गोलंदाजाला तिसऱ्या षटकामध्ये आणलं आणि इथे मात्र बॉल जुना झाल्यानंतर जितू गवळी तर आक्रमण करणारच, परंतु आउटस्टँडिंग परफॉर्मन्स आतापर्यंत जितू गवळीच्या बॅटमधून. 32 ला 2. गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती. इथे पुन्हा एकदा फुलटा चेंडू होता खेळण्याचा प्रयत्न, परंतु चांगला चेंडू पाहायला मिळाला. जितू गवळीसाठी पारितोषिक आहे. चंदन देवळीकर यांच्याकडून प्रत्येक षटकारासाठी 200 रुपयाचं पारितोषिक आणि ते पारितोषिक देखील आमच्याकडे पोहोचले. ज्या पद्धतीने पारितोषिक लावले जातात, अप्रतिम खेळ जितू गवळी यांचा राहिला. संघ अडचणीमध्ये सापडला होता. जितू मैदानावरती दाखल झाले आणि त्यांच्या बॅटमधून षटकार आणि चौकारांची सरबत्ती आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळाली आहे. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवरती जाऊन पोहोचलेली ती 32 धावा. षटक क्रमांक 3 प्रगतीपथावरती सुरू आहे. पियुष भोईर पुन्हा एकदा, यावेळेस देखील पुन्हा एकदा मोठा फटका करण्याचा प्रयत्न. बॅटची रुबी कट, बॅटची आतली कट लागली. फाईन लेगला फिल्डर आहे त्या ठिकाणी. इथे सिंगल मिळाले. सेकंडचा कॉल केलाय. धावाची संधी होती, परंतु चेंडूची फेकी खराब राहिली. फक्त सिंगल कन्सीड झाली आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचलेली ती 33 धावा. सर 3 षटकांचा खेळ संपला आणि 53 धावांचा पाठलाग करत असताना आतापर्यंत 33 धावा. चांगली धावसंख्या पाहायला मिळाली आहे. सुरुवातीच्या 2 षटकामध्ये धावा बनल्याच नव्हत्या, परंतु जितू गवळी मैदानावरती दाखल झाले आणि धावांचा ओघ, धावांचा रथीब त्याने या सामन्यामध्ये रचलाय असंच म्हणावं लागेल. यस एक्झॅक्टली. यावेळेला आपण पाहतायत 33 ला 2, 25 ला 3 होते. रोहानी 11 या टीमची स्थिती 3 षटकानंतर, परंतु आता इथे 50-50 ओव्हर्स पाहायला मिळेल. 4थं षटक. या 4थ्या षटकामध्ये किती धावा येतील? 50-50 ओव्हर चॅलेंजिंग ओव्हर आहे आणि या षटकामध्ये किती धावा येतील यावर आता मात्र डिपेंड जरूर असेल. इथे जर हे षटक चांगलं राहिलं तर कदाचित या सामन्यामध्ये पुन्हा एकदा येण्याची दाट शक्यता आहे. पुनरागमन करण्याची दाट शक्यता वर्तवली जाईल, परंतु इथून आतापर्यंत एवन जोडी जितू गवळी अँड दीपक मडवी सध्या तरी थांबण्याच्या स्थितीमध्ये नाही आहेत, कारण त्यांना माहिती आहे रडायचं नाहीये तर लढायचं आहे. 33 ला 2, 18 बॉल 20 रनची आवश्यकता. विशाल भोईर चांगली स्कोरिंग करत असताना एका साईडला आपण पाहिलं तर प्रिन्स यांना आपण 33 धावा झालेत. 18 बॉल 20, 53चं टार्गेट. 50-50 ओव्हर आहे आणि आतापर्यंत स्कोर कार्ड वरती 33 धावा, 18 चेंडू आणि 20 धावांची आवश्यकता आहे. गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती ओव्हर द विकेट. हो, यावेळेस थोडेसे बॅकफुटला गेले. स्क्वेअर कटचा फटका खेळायचा होता. चांगला चेंडू पाहायला मिळतो विघ्नेशच्या माध्यमातून. इथून 5 चेंडू चांगल्या टप्प्यावरती टाकायचे आहेत. इथूनही युग रुहानी मालोडी संघ या मॅचमध्ये कमबॅक करू शकतो, परंतु सर या षटकामध्ये 12 पेक्षा कमी धावा त्यांना खर्च करायचे आहेत, कारण 50-50 ओव्हरचं चॅलेंज या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. यावेळेला जागेवरून खेळायचा प्रयत्न जरूर केला गेला आहे, परंतु विकेट किपर येत आहे सेकंड अटेम्प्टला.
चांगला कॅच कॅरी करत असताना फलंदाज बाद होतोय. जितू गवळीने मात्र आपली गुणवत्ता सिद्ध केली, ते टॅलेंट दाखवलं आणि इथून 7 बॉलमध्ये 17 रन करत बॅक टू द डगआउट. 242.86चा स्ट्राईक रेट, 2 षटकार 1 चौकार, 7 बॉलमध्ये 17 रन जितू गवळीच्या बॅटमधून आल्या. जितू गवळीच्या खेळीचा अंत होत असताना आता इथून पलटवार केलाय या 50-50 ओव्हरमध्ये. गोलंदाज आपण पाहतायत सध्या गोलंदाजी मार्कवर पाहायला मिळतोय विघ्नेश मडवीला. जबरदस्त चेंडू पाहायला मिळाला. इथून देखील ऑन द राईज खेळण्याचा प्रयत्न आणि ते फटका फसला, परंतु जितू गवळी याने अप्रतिम खेळी साकारली. आयुष्याची इनिंग शॉर्ट असावी परंतु ती स्वीट असावी. आपल्या छोट्या इनिंगमधील गोडवा जितू गवळी याने मैदानावरती पेश केला. अप्रतिम खेळ पाहायला मिळाला. 17 धावांचं योगदान आपल्या संघासाठी दिलं आणि तो इथे बाद झालाय. नवीन फलंदाज विशाल रावते मैदानावरती दाखल झालाय. गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती. ओव्हर द विकेट. ओस्विशीचा फटका, पॉइंटला फिल्डर आहे, त्याला बीट करून बॉल चालला सीमारेषेच्या पलीकडे. विशाल रावतेच्या बॅटमधून 4-4-4 चौकार. चांगला फटका यावेळेला पाहायला मिळाला. रिस्क घेतली होती, जोखीम पत्करणारा हा फटका आपण पाहू शकला. जसा बॉल डिलिव्हर्ड झाला, पोझिशन मध्ये आले, ग्रीप बदलली आणि यावेळेला स्वतःला स्विच करत असताना स्वीट हिटचा फटका अगदी नेत्रदीपक पाहायला मिळतो. आमच्या लाडक्या प्रेक्षकांच्या सन्मानासाठी, जितू गवळी यांच्या स्वागतासाठी चौकार आला. गुड शॉट बाय विशाल रावते. संघाची धावसंख्या 37. सध्या तरी आपण पाहिलं तर 4 धावा आलेत 3 बॉलमध्ये. ऑन साईडला पूल केलंय. काय फटका तडका पाहायला मिळतो. सरळ बॉलला मात्र बाउंड्री लाईनच्या पलीकडे धाडलंय षटकारासाठी. व्हॉट अ शॉट, क्लास टायमिंग, इझिली डन अँड लुक ॲट द डिस्टन्स आउट ऑफ द पार्क. 6 षटकार. अप्रतिम फटका, हात ट्रॅकर होता आणि पूल केला आणि सरळ चेंडूला पाठवल्या सीमारेषेच्या पलीकडे. खूप चांगल्या पद्धतीनं ही चपराक मारली या विशाल रावतेने, असंच म्हणावं लागेल. विघ्नेश मडवीच्या विरोधात मोठा षटकार इथे पाहायला मिळाला. संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली ती 43 या आकड्यावरती. आणखीन 2 चेंडूचा खेळ या 50-50 ओव्हरमध्ये बाकी आहे आणि 10 धावा बदल्यात. आतापर्यंत 2 धावा इथे बनवायच्या आहेत. 12 धावांचं चॅलेंज आहे आणि आतापर्यंत 10 धावा या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. इथे चांगला चेंडू आहे, चांगला चेंडू आहे. सरप्राईज केलं, डिफेन्स करण्याचा प्रयत्न राहिला विशाल रावतेचा आणि इथे चेंडू आले डॉट. विशाल रावते सोनिका माता मालोडी या संघामधून खेळताना आपल्याला पाहायला मिळतो एक गाव एक फॉर्मॅटमध्ये, परंतु आज आपल्या संघातील खेळाडूंच्या अपोजिटला तो बॅटिंग करतोय आणि विघ्नेशच्या विरोधात अप्रतिम फटकेबाजी त्याची पाहायला मिळाली आहे. गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती. विघ्नेश मडवी राईट आर्मवरती विकेट. इथे पुन्हा एकदा बॅटची कड लागली त्या ठिकाणी. जर पाहिलं तर विशाल मडवी आहेत. इथे सिंगल मिळेल, सेकंडचा कॉल केलेला नाहीये. फक्त 11 धावा या षटकामध्ये बनल्या, म्हणजेच इथून धावा थोडे मायनस होतील. तब्बल 5 धावा मायनस होतील आणि सुधारित धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचलेली आहे ती तब्बल 39 धावा. कारण 50-50 ओव्हर चॅलेंज मध्ये विघ्नेश मडवीनं कमबॅक केलं. फक्त 11 धावा खर्च केल्या आणि आतापर्यंत 4 षटकामध्ये स्कोर कार्ड वरती 39 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. अनेक वेळा असं म्हटलं जाताना रिस्क घेतली तर तोटा होतो आणि रिस्क घेतो तोच मोठा होतो आणि विघ्नेश मडवीने इथे रिस्क घेतली. मागील 2 चेंडू चांगल्या टप्प्यावरती टाकले आणि विशाल रावतेच्या विरोधात चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. ज्या वेळेला युग रुहानी मालोडी संघ खेळत होता तेव्हा 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 28 धावा 4 षटकामध्ये बनवल्या होत्या. या उलट स्वयंभू पायगाव संघ खेळतोय आणि 4 षटकामध्ये आतापर्यंत जर पाहिलं ना तर स्कोर कार्ड वरती 44 धावा होत्या, परंतु इथे 5 धावा मायनस झाल्यात. म्हणजेच काय 39 धावा स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळतात. कारण ज्या पद्धतीने जर पाहिलं तर येणारे 12 चेंडू 14 धावांची आवश्यकता आहे. सामना संपलेला नाही आहे, इथून कमबॅक होऊ शकतो. बॉलिंग ट्रॅकवरती अमित यादव, अमित धोतनाथ आपल्याला पाहायला मिळतोय. अमितला इथून जर पाहिलं ना तर काहीतरी चांगलं कार्य करावं लागेल. अशा परिस्थितीमध्ये अमितने अनेक सामने जिंकवलेत आणि आज जर पाहिलं तर या मॅचमध्ये निर्णायक षटक तो हाताळतोय. येणारे 12 चेंडू 14 धावांची आवश्यकता. 12 चेंडू 14 धावा. एका बाजूला युग रुहानी मालोडी तर एका बाजूला स्वयंभू युवा प्रतिष्ठान पायगाव संघ मैदानावरती खेळताना आपल्याला पाहायला मिळतोय. 12 बॉल आणि विजयासाठी 14 रनची आवश्यकता आहे स्वयंभू युवा प्रतिष्ठान पायगाव या टीमला. पहिलाच बॉल आधून टाकण्याचा प्रयत्न जरूर केला होता, परंतु खूपच आवाक्याच्या बाहेर बाउन्स मिळाला आणि त्यामुळे पंचाने लगेच सांगितलं व्हाईट बॉल, 1 फॉर द ओव्हर.
लगेच तिथे इशारा देत असताना एक रन ऍड होईल. संघाची धावसंख्या 40 वर जाऊन पोहोचली गेली. 12 बॉल आणि 13 रन हे सामन्याचं समीकरण पाहायला मिळतं. जबरदस्त कमबॅक या मॅचमध्ये आपल्याला पाहायला मिळाला. जितू गवळी मैदानावरती आली आणि तिथून जर पाहिलं तर धावा बनल्या. इथे पुन्हा एकदा कटरचा वापर केलाय. चांगला लेग कटर होता. क्रॉस बॅटेड फटका खेळण्याचा प्रयत्न पंचांकडे आशालभूत नजरेनं पाहिलाय, परंतु पंच सहमत नाही आहे. तिसऱ्या पंचाची मदत घेतली आहे. बॅटिंग करणाऱ्या टीमने DRSची मागणी केली आहे. आमचे तिसरे पंच पुन्हा एकदा पाहणी करतील. सर, सुरुवातीला जर पाहिल्या ना तर धावा बनत नव्हत्या आणि जितू गवळीची ती इम्पॅक्टफुल इनिंग या मॅचमध्ये कुठेतरी स्वयंभू संघाला पुढे घेऊन आले आहे आणि त्याचमुळेच की काय हे इक्वेशन थोडंसं सोपं वाटू लागलं आहे. परंतु क्रिकेटचा खेळ आहे. आपण कधीच या खेळामध्ये प्रेडिक्शन करू शकत नाही. असा खेळ आपण या क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून पाहतोय. हो, क्रिकेटचा खेळ म्हणजे अद्भुत खेळ आपल्याला पाहायला मिळतो. सरड्याच्या रंगापेक्षाही रंग बदलणारा खेळ कोणता असेल ना तर तो आहे क्रिकेट. आणि क्रिकेट म्हटलं तर ड्रामा, थ्रिल आणि त्यानंतर आपण पाहिलं तर शेवटच्या बॉलपर्यंत उत्सुकता, जे एक्साइटमेंट असते, तो खेळ म्हणजे क्रिकेटचा आपल्याला पाहायला मिळतो. त्यामुळे आता इथून सुद्धा पुनरागमन केलंय ते युग रोहाणी 11 टीमच्या गोलंदाजांनी. आता ग्राउंड फिल्डिंगच्या बाबतीमध्ये चांगलं ग्राउंड फिल्डिंग करावी लागेल. जे झील सुटले ते विसरून मात्र पुन्हा एकदा तुम्हाला नव्याने साम्राज्य उभं करावं लागेल. व्हाईट बॉल आहे आणि त्यामुळे पंचांनी सांगितलं क्षमस्व व्हाईट बॉल आणि रिव्ह्यू जो होता तो रिटर्न मिळेल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 41 धावा. ऍक्शन रिप्लेमध्ये हा बॉल पाहू शकतायत. अमितचा हा बॉल यावेळेला अगदी ऑफ्टमच्या बाहेरून बॉलला जी सेकंड लाईन आहे त्याच्या बाहेरून बॉल डिलिव्हर्ड होताना पाहायला मिळाला. प्रिव्हियस खूप चांगली गोलंदाजी. या गोलंदाजाकडे खूप टॅलेंट आहे. निशांजी पाटील कोणत्याही सिच्युएशनमध्ये विकेट घेण्याची कला सुद्धा आहे. डॉट बॉलची सुद्धा मात्र भरपूर मोठे पर्सेंटेज या खेळाडूच्या गोलंदाजीच्या माध्यमातून पाहायला मिळतात. मग ते अंडरआर्म क्रिकेट असो, मग ते बॉक्स क्रिकेट असो, त्यानंतर ओरम क्रिकेट असो, परंतु हा खेळाडू चर्चेत राहिलाय. अमित यादव सातत्याने चर्चेमध्ये राहिलेत, परंतु आपल्या गोलंदाजीची चर्चा करायला त्याने भाग पाडायला हवा. इथे आणखीन एक चांगला चेंडू. वा अमित वा, काय कटरचा वापर केलाय, लेग कटरचा वापर केलाय. क्रॉस बॅटेड फटका खेळण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी विशाल रावते करतायत आणि त्यांच्या विरोधात आणखीन एक डॉट बॉल इथे पाहायला मिळाला. डॉट बॉलचे पर्सेंटेज या मॅचमध्ये वाढवावे लागतील आणि आतापर्यंत या षटकामध्ये अमित यादव चांगली गोलंदाजी करतायत. गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. स्विचिंगचा फटका केल्याचा प्रयत्न. आणखीन एक डॉट बॉल अमित यादवच्या माध्यमातून. 12 बॉलमध्ये 14 धावांची आवश्यकता होती. इथे चेंडू सातत्याने डॉट आलेत. समीकरण बदललंय. येणारे 9 चेंडू 12 धावांची आवश्यकता. चांगली गोलंदाजी यावेळेला विशाल रावतेचा त्यांनी बॅटिंग स्टान्स पाहिलाय, स्टँडिंग बॅटिंग पोझिशन पाहिले. तो आता जास्तीत जास्त ब्रह्मास्त्र ओपन करण्याचं काम करतोय स्विच हिटचे आणि त्यामुळे अमित यादव परफेक्शन यावेळेला गोलंदाजी करत असताना पाहायला मिळतो. ॲब्सोल्युटली सुपर बॉलिंग. 9 बॉल आणि विजयासाठी 12 रन. काहीतरी सल्ले मसलत करत असताना एक्सपिरियन्स प्लेअर दीपक मडवी सध्या विशाल रावतेला काहीतरी कानमंत्र दिलाय पुन्हा एकदा, परंतु एकच अँगलने खेळण्याचा प्रयत्न, एकच मुवमेंटने खेळण्याचा प्रयत्न सातत्याने. कदाचित इथे विशाल रावते डिफेन्स विसरलेत. सिंगल डबल मात्र क्रिकेटमधील बेसिक विसरलेत आणि त्यामुळे आता अंगलट हा सामना येताना पाहायला मिळतो. जो फलंदाज दीपक मडवी नॉन स्ट्राईक एंडला आपल्याला पाहायला मिळतो. 6 बॉलमध्ये 11 रन त्याच्या बॅटमधून आलेत. ऍक्शन रिप्ले पहा, काय लेग कटर पाहायला मिळतो. वाह अमित यादव, सुपर मॅग्निफिसंट बॉलिंग, ब्युटीज ऑनली ऑन स्किन डीप. आणि त्याच पद्धतीने गोलंदाजी करताना 8 बॉल 12. गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. इथे फुलटॉस बॉल. इथे लाईन मिस केली आहे. शरीराचा वेध घेतलाय. याही चेंडूवरती फलंदाज शांत होता. काय गोलंदाजी करतायत अमित यादव. जबरदस्त गोलंदाजी. या षटकामध्ये कमी धावा त्याने खर्च केल्यात. कुठेतरी कमबॅक करण्याचा प्रयत्न राहिलाय, परंतु इथे विकेट हवी आहे सर. इथे विकेट मिळाली ना तर दबाव निर्माण होऊ शकतो आणि इथे विकेटसाठी जावं लागेल अमित यादवला. ही मॅच बनवली अमित यादवने असंच म्हणावं लागेल. येणारे 7 चेंडू आणि 11 धावांची आवश्यकता. क्रीडा रसिका हो, सामना संपलेला नाही आहे. या मॅचमध्ये अजूनही जिवंतपणा आहे आणि तो जिवंतपणा कोणी ठेवलाय ना तर याच त्या अमित यादवने ज्या पद्धतीने आतापर्यंत गोलंदाजी केली आहे. येणारे 7 चेंडू 11 धावांची आवश्यकता. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते अमित यादवच्या माध्यमातून. कोणत्याही प्रकारचं प्रेशर घेत नाहीये, दबावाखाली गोलंदाजी करत नाहीये. परफेक्ट अचूक टप्प्यावर भेदक मारे करतोय. या वेळेला परफेक्ट स्विचिटचा फटका पाहायला मिळतोय. केविन पीटरसन कॉपी बुक स्टाईल मध्ये. वा,
दीपक मडवीच्या बॅटमधून टायगर अभी जिंदा आहे. काय फटका खेळला होता, हे मात्र ब्रह्मास्त्र आहे. हे पॅटर्न शॉट आपल्याला सातत्याने गेली कित्येक वर्ष पाहायला मिळतात. दीपक मडवी रिव्हर्स स्वीपचा बेताज पुन्हा एकदा मात्र यावेळेला दाखवून दिलंय. ग्रेट टायमिंग, स्वीट अँड स्मार्ट, खणखणीत चौकार. काय जबरदस्त स्ट्रोक पाहायला मिळाला. नेत्र दीपक डोळ्यांना सुकावणारा हा स्ट्रोक होता. येणारे 7 चेंडू आणि 7 धावांची आवश्यकता. 7 चेंडू आणि 7 धावांची आवश्यकता. भरपूर जास्त वेळ खर्च केलेला आहे. त्यामुळे शेवटच्या षटकामध्ये एक एक्स्ट्रा फिल्डर तुम्हाला 30 सर्कलमध्ये ऍड करावं लागेल. काय जबरदस्त रिव्हर्स स्वीपचा फटका आपल्याला पाहायला मिळाला. हा फलंदाज दीपक मडवीच्या बॅटमधून नॉन स्ट्रायकिंग एंडवरती दीपक मडवी शांत होता. विशाल रावतेची तो बॅटिंग पाहत होता, परंतु स्ट्रायकिंग एंडवरती जसा आला ना तसा त्याच्या बॅटमधून चौकार पाहायला मिळाला. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवरती आतापर्यंत जाऊन पोहोचलेली आहे ती 46 धावा. येणारे 7 चेंडू आणि 7 धावांची आवश्यकता. 7 चेंडू आणि 7 धावा आणि ते तुलाच रोखायचे आहेत भावा, असंच म्हणावं लागेल. कारण गोलंदाजाला इथून चांगलं कार्य करावं लागेल. बॉलिंग ट्रॅकवरती विघ्नेश मडवी वेगवान गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. विघ्नेशच्या माध्यमातून दीपक मडवी याचा झेल सुटला होता आणि तिथून दीपक मडवीनं खूप चांगल्या पद्धतीने कॉन्ट्रीब्यूट केले या मॅचमध्ये. कारण 4 चेंडूचा त्यांनी सामना केलाय. 10 धावांवरती तो खेळतोय. मागील चेंडूवरती दीपक मडवीच्या बॅटमधून चौकार पाहायला मिळाला आणि कुठेतरी जो सामना फसला होता ना तो सामना कुठेतरी पुढे आणून ठेवलाय, असंच म्हणावं लागेल. समीकरण बदललंय. येणारे 6 चेंडू 7 धावांची आवश्यकता. जबरदस्त सामना. 53 धावा असं वाटलं होतं की या धावा सहज बनतील, परंतु सहज बनत असताना इथे भरपूर सारे प्रश्न विचारलेत फलंदाजांना. दीपक मडवी सध्या स्ट्राईक एंडला आपण पाहतायत विशाल रावते आहेत, परंतु जास्तीत जास्त स्ट्राईक मिळालेली नाहीये. चांगला बॉल होता. ऑफ स्टंपच्या थोडंसं बाहेर चेंडूला पिच केलं होतं. काय मॅच रंगतदार स्थितीच्या वळणावर पाहायला मिळते. 5 बॉल आणि 7 रन. मात्र हा सामना आपण पाहिला तर झोप उडवणारा सामना पाहायला मिळतोय सध्या निशांजी पाटील. तर नक्कीच येणारे 5 चेंडू आणि 7 धावांची आवश्यकता. जबरदस्त चेंडू पाहायला मिळाला. विघ्नेश मडवीचा पहिला चेंडू डॉट आलाय. विशाल रावते संघर्ष करतोय. त्याच्या बॅटवरती बॉल चांगल्या रीतीने येत नाहीये. दबाव निर्माण झालाय फलंदाजावरती देखील. गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती. इथे जर पाहिलं तर रनवे मध्ये अडथळा. चेंडू चुकला तर खऱ्या अर्थानं धावा येत आहे. तिथे रनअप चुकलाय आणि नक्कीच स्वतःला थांबवलाय विघ्नेश मडवीने. येणारे 5 चेंडू 7 धावांची आवश्यकता. खऱ्या अर्थानं सर 12 चेंडू आणि 14 धावांची आवश्यकता होती. अगदी सोपं समीकरण होतं, परंतु मागील षटकामध्ये जो कमबॅक केलाय तो अप्रतिम पाहायला मिळालाय. यावेळेस खेळण्याचा प्रयत्न फिल्डर आहे त्या ठिकाणी तेजस देवलीकर. व्हॉट अ कॅच, व्हॉट अ फंटास्टिक कॅच बाय तेजस देवलीकर. अप्रतिम एफर्ट्स त्याच्या माध्यमातून पाहायला मिळालाय. स्वतःला झोकून दिलं, छातीचा कोट केला, शेवटपर्यंत चेंडूवरती नजर आणि कमालीचा झेल. ज्या विशाल रावतेवरती दबाव होता, दबावामध्ये मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, तितकासा प्रॉमिसिंग स्ट्रोक नाही आहे. आणि मागच्या बाजूला स्लीप मध्ये तेजस देवलीकरने लाजवाब झेल टिपला या मॅच मध्ये. 11 बॉलमध्ये 12, 109.9चा स्ट्राईक रेट. मात्र एक षटकार एक चौकार जरूर आला, परंतु तेजस देवळीकरचा हा झेल आपण ऍक्शन रिप्ले मध्ये जरूर पाहू शकतील. जसा बॉल डिलिव्हर्ड झाला, थोडासा बाउन्स मिळाला होता, ऑन साईडला खेळण्याचा दृष्टिकोन बाळगला आणि त्यानंतर सुटोडी मारून तेजस देवळीकरने यावेळेला जो झेल टिपला तो 1 वेळा नाही, 10 वेळा नाही, 100 वेळा नाही, 1000 वेळा पाहतील. फॅब्युलस अँड इनक्रेडिबल कॅच तेजस देवळीकर. वा, जसं ऑस्ट्रेलियन तेज गोलंदाज माजी खेळाडू डेनिस लिली यांनी सांगितलं की जर अवाक्याच्या बाहेर जर झेल असेल मानवाच्या तर तो अमानवीय झेल म्हणून संबोधला जातो आणि तो हा झेल सध्या आपल्याला पाहायला मिळतोय. वा, तेजस देवळीकर, हॅट्स ऑफ, मॅग्निफिसंट कॅच. डोळ्याचं पारणं फेडणारा हा झेल पाहायला मिळतोय. सातत्याने पाहावंसं वाटेल अशा प्रकारचा झेल आपण पाहू शकतायत. अप्रतिम झेल, स्वतःला झोकून दिलं होतं. ज्या पद्धतीने एफर्ट्स पाहायला मिळाला तेजस देवळीकर यांनी, तदनंतर त्याचं सेलिब्रेशन विशाल मडवीनं देखील खूप चांगलं सेलिब्रेशन केलं. मॅचचं इक्वेशन बदललंय त्या ठिकाणी. जर पाहिलं तर आणखी या मॅच मध्ये 4 चेंडू मध्ये 7 धावा बनवायच्या आहेत. येणारे 4 चेंडू 7 धावांची आवश्यकता. नवीन फलंदाज चंदन मुकादम मैदानावरती दाखल झालाय, परंतु बॉलिंग ट्रॅक वरती विघ्नेश मडवी राईट आर्मवरती विकेट. हो, यावेळेस आणखीन एक चांगला बॉल. ओहो, सलगचा दुसरा धक्का.
वॉट अ बॉलिंग परफॉर्मन्स बाय विघ्नेश मडवी. जबरदस्त कामगिरी. सलगचा दुसरा धक्का या मॅच मध्ये दिलाय. ज्या खेळाडू क्रीडा रसिकांना झोप आली होती ना, त्यांची झोप उडाली आहे हा सामना पाहून. अप्रतिम गोलंदाजी. काय जबरदस्त गोलंदाजीचं पृथ्थकरण विघ्नेशच्या माध्यमातून बरोबर लाईन अँड लेंथ अप्रतिम पाहायला मिळते. ऑफस्टमच्या थोडंसं बाहेर चेंडूला पिच केला, बाउन्स मिळाला आणि तेवढंच मात्र उत्कृष्ट झेल टिपत असताना आपण पाहतायत. ही ग्राउंड फिल्डिंग चांगली राहिली, विकेट किपिंग चांगली राहिली आणि त्यामुळे आता कमबॅक करताना पाहायला मिळतील. त्यासाठीच निशांजी पाटील मी उल्लेख केला होता, जे झालं गेलं ते विसरून नव्याने सुरुवात करणं आणि शून्यातून आता तुम्हाला विश्व जे निर्माण करायचं आहे ते करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. आता 3 बॉल आणि 3 बॉलमध्ये 7 रन. कदाचित दीपक मडवीला नॉन स्ट्राईक एंडला ठेवलं ते कदाचित अंगलट सामना येताना आपल्याला पाहायला मिळतोय. सिंगल डबल हे क्रिकेटमधील बेसिक विशाल रावते ओळखू शकले नाहीत आणि त्याचा परिणाम सध्या तरी या वेळेला सोसावा लागतोय. जबरदस्त सामना. काय पलटवार केला विघ्नेश मडवीनं. अप्रतिम खेळ पाहायला मिळालाय. येणारे 3 चेंडू 7 धावांची आवश्यकता या मॅच मध्ये. 3 चेंडू 7 धावा. एका बाजूला स्वयंभू संघ तर एका बाजूला युगृह आणि मालवडी. एका बाजूला प्रवीण भालेकर आणि त्याच्या विपक्षामध्ये विघ्नेश मडवी हा गोलंदाज पाहायला मिळतोय. 3 चेंडू 7 धावांची आवश्यकता. गोलंदाज तयार. राईट आर्म ओव्हर द विकेट. हो, यावेळेस आणखीन एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. स्ट्राईक रोटेट होईल का? चेंडूची फेकी खराब राहिली आणि ते धावाच्या स्वरूपात फलंदाज बाद. आणखीन एक फलंदाज बाद. दबाव परिपूर्ण निर्माण झालाय स्वयंभू पायगाव या संघावरती. सर, दीपक मडवी स्ट्राईक साठी आलेत, ही बाब महत्वाची आहे, परंतु धावा बनत नाही या षटकामध्ये, कारण मागील 4 चेंडूवरती विघ्नेश मडवीने एकही धाव खर्च केलेली नाही. वा, व्हॉट अ मॅच. 46 ला 6 धक्के बसले गेलेत. 2 बॉल आणि 12 बॉल 14 रनची आवश्यकता असताना कोणाच्याही मनात नसेल की अशा प्रकारची मॅच या वेळेला टर्न होऊ शकते. त्यामुळे क्रिकेटचा खेळ आहे आणि मी सांगितलं होतं की ज्या पद्धतीने 53 रन्स जर फलकावर लागलेत तर एक फायटिंग टोटल. परंतु जितू गवळेने जशी बॅटिंग केली होती, चर्चा सुरू होती की 50-50 ओव्हरमध्ये मॅच फिनिश होऊ शकेल, परंतु तिथे सुद्धा मात्र मॅच या वेळेला टर्न झाले आणि चांगले एफर्ट घेतलेत. सध्या तरी आपण पाहत आहेत. म्हणतात ना, क्रिकेटच्या खेळामध्ये मैदानात हिमतीने हरा, परंतु हिम्मत कधीच हरू नका, कारण पर्वतामधून निघणाऱ्या नदीने आजपर्यंत रस्त्यामध्ये कधीच कोणाला विचारलं नाही की समुद्र किती दूर आहे. जर हे ध्येय गाठायचं असेल तर तुम्हाला मात्र या वेळेला चॅलेंज स्वीकारावं लागेल. 2 चेंडू आणि 7 धावांची आवश्यकता. स्कोर लेवल झाला तर सुपर ओव्हर असेल या स्पर्धेमध्ये. 2 चेंडू आणि 7 धावांची आवश्यकता. स्ट्रायकिंग वरती हार्ट ऑफ भिवंडी दीपक मडवी. आतापर्यंत 4 चेंडू मध्ये 10 धावा त्याच्या नावावरती, परंतु विघ्नेश मडवीनं काय कमबॅक केलाय. आपल्या टीमला या मॅच मध्ये तो घेऊन आलाय. आपल्या टीमला या मॅच मध्ये त्याने कमबॅक करू दिलाय. अनेक वेळा असं म्हटलं जातं ना, कमबॅक इज अ बेटर दॅन इज अ सेटबॅक, आणि तो कमबॅक या मॅच मध्ये युगृह आणि मालोडी संघासाठी झालाय असंच म्हणावं लागेल. 2 चेंडू आणि 7 धावांची आवश्यकता. गोलंदाज तयार. इथे मोठा फटका, सिक्सर येईल का? फिल्डर आहे डाऊन द बॉल. ओहो, दीपक मडवी बॅक टू द पेव्हिलियन. या मॅच मध्ये शिरकाव केलाय, या मॅच मध्ये घुसखोरी केली आहे. नाव आहे विघ्नेश मडवी. काम विकेट घेणं आणि या षटकामध्ये सातत्याने विकेट घेतल्यात. दबाव टाकलाय स्वयंभू पायगाव या संघावरती. या वेळेला आपण पाहिलं तर आता 1 बॉल आणि 7 रनची आवश्यकता आहे. काय जबरदस्त कॅच कॅरी करत असताना आता इथून मात्र गोल्डन 6 मारावा लागेल आणि त्यानंतर मॅच जर सामना जर या वेळेला टाय झाला तर सुपर ओव्हरला पुन्हा एकदा ती संधी मिळण्याची दाट शक्यता पाहायला मिळते. काय अप्रतिम. अंडर प्रेशर आता बॅटिंग करावीच लागणार होती, ऑप्शन नव्हतं. दीपक मडवी समोर शफल झाले होते, थोडंसं एलिव्हेशन कमी पाहायला मिळालं आणि एक चांगला झेल टिपत असताना तिथे सेलिब्रेशन पहा. याला म्हणतात परफेक्ट क्रिकेट कसं असावं, मात्र हेच आपल्याला पाहायला मिळतं. परंतु नंदू भोईर सारखा खेळाडू ज्याने अनेक 1 बॉलमध्ये 6 षटकार मारलेले आहेत, परंतु इथे पहा दोन्हीही मात्र प्रवीण भालेकर यांचे जे आपण पाहत आहेत सुपुत्र आणि एका साईडला जितू गवळे यांचे सुपुत्र. सध्या टेन्शन वाला काम जरूर पाहायला मिळतं. 1 बॉल आणि विजयासाठी 7 रनची आवश्यकता आहे. पूर्ण ऑल ओव्हर जर आपण पाहिलं तर फक्त दीपक मडवीने 5 बॉल खेळलेत. 35 बॉल मध्ये फक्त 5 बॉल. सलामीवीर म्हणून आला
परंतु जास्तीत जास्त स्ट्राईक मिळाली सुद्धा नाही. काय म्हणशील निशांतजी पाटील? खराब क्रिकेट पाहायला मिळालं. ज्या पद्धतीने स्ट्राईक मिळायला होती ती स्ट्राईक मिळाली नव्हती. विशाल रावतेने निराश केलं. तदनंतर प्रवीण भालेकर आला, तो देखील बाद झाला. चंदन मुकादम देखील बाद झाला. असं वाटलं नव्हतं की सामना शेवटच्या चेंडूपर्यंत पोहोचेल. हा सामना जर युग रुहानी मालोडी संघाने जिंकला ना तर सरपंच साहेब कल्पेश मडवी यांच्याकडून 3,000 रुपयाचं कॅश प्राइज असेल या टीमला. काय जबरदस्त कामगिरी पाहायला मिळाली. विघ्नेश मडवीचं कौतुक करावं लागेल. अप्रतिम सामना आपल्याला पाहायला मिळतोय. 1 चेंडू 7 धावांची आवश्यकता. षटकार आला तर सुपर ओव्हर. कोणाला वाटत असेल की स्वयंभू पायगाव जिंकावं, कुणाला वाटत असेल युग रुहानी मालोडी जिंकावं, आमच्यासारख्या क्रिकेट वेड्याला वाटतंय होऊ दे षटकार, होऊ दे सामना टाय आणि पुन्हा होऊ द्या सुपर ओव्हर. कारण या स्पर्धेमध्ये आपण एक सुपर ओव्हर पाहिली आहे. आणखीन एक सुपर ओव्हर क्रीडा रसिकांना हवी आहे आणि त्यासाठी नंदू भोईर यांना षटकार मारावाच लागेल या मॅचमध्ये. 1 चेंडू आणि 7 धावांची आवश्यकता. हा चेंडू जर निर्धाव टाकला तर कल्पेश मडवी यांच्याकडून 3,000 रुपयाचं पारितोषिक असेल विघ्नेश मडवीसाठी. 1 चेंडू 7 धावांची आवश्यकता. स्ट्रायकिंग एंड वरती नंदू भोईर यांनी अनेक वेळा अशा परिस्थितीमध्ये षटकार ठोकले सर आणि तोच फलंदाज स्ट्रायकिंग एंड वरती आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाज तयार. 1 चेंडू 7 धावांची आवश्यकता. दबाव गोलंदाजावरती देखील आहे, त्याला देखील ठाऊक आहे एक चुकी या स्पर्धेमध्ये आमच्यासाठी धोकादायक होऊ शकते. इथे तो त्याने स्वतःला रोखलाय. 1 चेंडू 7 धावांची आवश्यकता. 1 बॉल आणि 7 रन. एका साईडला लेजंड तर एका साईडला अपकमिंग यंग टॅलेंट. आणि या वेळेला मात्र जबरदस्त षटकार ठोकलाय. वा, टायगर अभी जिंदा आहे. टायगर अभी जिंदा आहे. पुन्हा एकदा समान संधी मिळाले. गोल्डन 6 म्हणूनच या खेळाडूचा सातत्याने मी उल्लेख केला होता. बऱ्याच सिच्युएशन मध्ये या खेळाडूने आपल्या संघाला पुढे आणलंय. एज इज जस्ट अ नंबर. नंदू भोईर नामी काफी है. षटकार आला आणि सामन्याचं चित्र पलटलं. क्या बात आहे. हितेशने मात्र त्याला खांद्यावर घेतलंय आणि पहा या वेळेला हा सामना काय रंगतदार स्थितीमध्ये आणि तो षटकार सुद्धा झोप उडवणारा षटकार पाहायला मिळाला. पिकअप शॉट. क्लास दाखवला. जबरदस्त सामना, जबरदस्त सामना. ज्या पद्धतीने सर मी वक्तव्य केलं, कुणाला वाटत असेल पायगाव जिंकावं, कुणाला वाटत असेल मालोडी जिंकावं, आमच्यासारख्या क्रीडा रसिकांना वाटत होतं षटकार यावं आणि व्हावी सुपर ओव्हर. आणि आमचं ऐकलंय इथे सुपर ओव्हर, आणखीन एक सुपर ओव्हर या स्पर्धेमध्ये. चॅम्पियन प्रीमियर लीग सक्सेसफुल क्रीडा स्पर्धा, यशस्वी स्पर्धा. या स्पर्धेने काय जबरदस्त आतापर्यंत सामने पाहायला मिळाले. नंदू भोईरचा फटका लॉप केला होता, चापराक फिरवली, चाबूक फिरवलाय आणि सरळ चेडूला पाठवलाय सीमारेषेच्या पलीकडे. 7 धावांसाठी 6वाला षटकार. नंदू भोईर अशा परिस्थितीचे आदर्शवत खेळाडू आहेत. मी भागाचे देखील उल्लेख केला. गोल्डन षटकार मारण्यासाठी हा फलंदाज जाणला जातो आणि तो गोल्डन षटकार त्याच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळालाय. चला दोन्ही संघाचे कॅप्टन आपण यायचं आहे, कारण दोन्ही संघाच्या कॅप्टनने आपले सुरुवातीचे 3 फलंदाज आणि 1 गोलंदाज ही नावे आमच्यापर्यंत पोहोचवायची आहेत. लगेच आपण सुपर ओव्हरचा सामना सुरू करतोय. अप्रतिम क्रीडा स्पर्धा. काय क्रीडा स्पर्धा आहे. एका बाजूला एका क्षणाला वाटलं होतं की स्वयंभू पायगाव संघ हा सामना सहज जिंकेल, परंतु तिथून विघ्नेश मडवीनं हा सामना बनवला. नंतर जर पाहिलं तर नंदू भोईर मैदानावरती दाखल झाले आणि त्यांच्या बॅटमधून लाजवाब स्ट्रोक. अविस्मरणीय हा फटका होता आणि हा क्षण नंदू भोईर कधीच विसरणार नाही. चला दोन्ही संघाचे कॅप्टन आपण या टॉस करण्यासाठी, दोन्ही संघाचे कॅप्टन आपण टॉस करण्यासाठी यायचं आहे. हे सेलिब्रेशन तुम्ही पाहू शकता. अप्रतिम सेलिब्रेशन होतं. स्वयंभू पायगाव संघाच्या माध्यमातून नंदू भोईर यांना डोक्यावरती घेतलं, कारण आजची रात या पट्ट्याने गाजवली असंच म्हणावं लागेल. सामना फसला होता आणि नंदू भोईर या ठिकाणी दाखल झाला आणि त्याच्या बॅटमधून षटकार. मागील आठवड्यामध्ये अशाच प्रकारे कामगिरी घोडबंदर मास्टर या क्रीडा स्पर्धेमध्ये या पट्ट्याने केली होती. फायनलच्या मॅचमध्ये उपयुक्त 17 धावा आणि तिथून संघाने फायनल जिंकली. आणि आज स्वयंभू पायगाव संघ अडचणीमध्ये सापडला आणि नंदू भोईर मैदानावरती दाखल झाला आणि त्याच्या बॅटमधून आलेला षटकार या मॅचमध्ये भरपूर काही सांगून गेलाय. तर नक्कीच नंदू भोईर आपण यायचंय, आपल्यासाठी पारितोषिक आहे. नंदू भोईर आपण यायचंय. बंटी सिक्सर या संघाच्या माध्यमातून 1,000 रुपयाचं कॅश प्राइज आपल्याला आलेलं आहे. चला दोन्ही संघाचे कॅप्टन आपण या. आपण टॉस करतोय. टॉस होईल का?
लगेच बॅटिंग चालू होईल ना. यस, तेच तेच म्हणायचं आहे. चला प्लेइंग प्लेइंग 11ची आम्हाला जी लिस्ट आहे ती 30 राहील. फक्त सुरुवातीचे 3 बॅटर आणि गोलंदाज, 3 बॅटर आणि गोलंदाजाची नावं आमच्यापर्यंत पोहोचवायची आहेत. कारण सुपर ओव्हरमध्ये आपण टॉस कधी करत नाही आहे. ज्या पद्धतीनं जी टीम बॅटिंग करते तीच बॅटिंग करणार आहे. परंतु आमच्यापर्यंत लिस्ट येणं गरजेचं आहे. कोणते 3 फलंदाज बॅटिंग करतील आणि कोणता गोलंदाज गोलंदाजी करेल ही नावे आमच्यापर्यंत पोहोचावी. चला लगेच आपण सामन्याला सुरुवात करतोय. सुपर ओव्हर, आणखीन एक सुपर ओव्हर. चॅम्पियन प्रीमियर लीग पर्व दुसरं, यशस्वी क्रीडा स्पर्धा याच साठी केला होता टास. प्रत्येक सामना रंगतदार बाबा. हा सामना देखील रंगतदार आपल्याला पाहायला मिळाला. स्वयंभू युवा प्रतिष्ठान पायगाव संघ अडचणीमध्ये सापडला आणि त्या अडचणीमधून नंदू भोईरने त्यांना बाहेर काढलं असंच म्हणावं लागेल. काय तो षटकार होता सर, काय ती बॅट स्विंग, काय तो टायमिंग, काय तो बॅट फ्लो आणि काय ते सेलिब्रेशन. नंदू भोईरचं सर्व काही अप्रतिम. टायगर अभि जिंदा आहे. नेहमीच या खेळाडूला आम्ही म्हणत असतो आणि पुन्हा एकदा ते सिद्ध केलं. का म्हणून या खेळाडूची सुद्धा फॅन फॉलोविंग आपल्याला जास्तीत जास्त पाहायला मिळते. यूट्यूबचा त्यावेळेला जमाना नव्हता, परंतु या खेळाडूने भरपूर अशा मॅचेस मात्र गोल्डन 6 मारून फिरवलेत आणि त्यामुळे त्यानंतरचा प्रवास आपण पाहिला. 40+ क्रिकेट सुद्धा जाणलं, खेळलं, ओळखलं आणि मात्र संघर्ष करण्यासाठी भाग पाडल्यानंतर त्यामधून यशाचा मार्ग कसा मात्र सुकर होईल याकडे सुद्धा त्यांनी लक्ष दिलं. सध्या आदेश पाटील यांना आपण पाहतायत, नीरज किनी यांना आपण पाहतायत, सॅम राऊत सध्या आयोजनाच्या भूमिकेत आणि ते दर्शवतायत की लिस्ट आमच्यापर्यंत पोहोचेल. या आयोजन समिती आहे, चांगली मेहनत घेतले. सर्व खेळाडूंच्या स्वप्नांची ही लीग आहे, ज्या लीगचं नाव आहे चॅम्पियन प्रीमियर लीग. अप्रतिम पैसा वसूल मॅच आपण पाहू शकलात आणि सुपर ओव्हर जे आपल्याला पाहायला मिळणार आहे. या अगोदर सुपर 6 मध्ये जाण्यासाठी सुपर ओव्हर खेळवली होती, परंतु इथे आपण पाहताय सुपर 3 मध्ये जाण्यासाठी आता सुपर ओव्हर आपल्याला पाहायला मिळते. JTC अँड TCP लाईव्ह वर जे श्रोते जोडले गेले त्या सर्वांचं करूया आपण मनपूर्वक धन्यवाद. अतिशय चांगली मॅच रंगतदार स्थितीमध्ये समसमान संधी मिळाले. त्यामुळे मात्र विशाल रावतेने कदाचित सांगितलं असेल नंदू भोईरला थँक्यू व्हेरी मच आणि सॉरी सांगितलं असेल. दीपक मडवी, दीपक दादा सॉरी, ज्या पद्धतीने शॉर्ट सिलेक्शन माझे खराब राहिले त्यामुळेच की काय शेवटच्या बॉलपर्यंत मॅच रंगतदार स्थितीमध्ये आपल्याला पाहायला मिळाली. आणि आदेश पाटील सध्या आम्हाला यावेळेला दर्शवत आहेत की ते कोणते 3 फलंदाज पाहायला मिळत आहेत. एका साईडला आपण पाहिलं तर सध्या बॅटिंग करताना आपण पाहणार आहोत दीपक मडवी, विशाल रावते, पुन्हा एकदा विश्वास दाखवलाय आणि जितू गवळी असे 3 बॅटर स्वयंभू प्रतिष्ठान पायगाव या टीमचे आपल्याला पाहायला मिळतील. आणि गोलंदाज असेल स्वयंभू प्रतिष्ठानचा आपण पाहिलं तर स्वराज मडवी आणि जेव्हा बॅटिंगला येतील युग 11 रुहानी 11 या टीमचे त्यावेळेला बॅटर म्हणून पियुष भोईर, त्यानंतर नितीन मुकादम आणि कैलाश प्रजापती आणि गोलंदाजीसाठी विघ्नेश मडवी असतील. थँक्यू व्हेरी मच आदिजी पाटील. आणि हा षटकार पहा, काय जबरदस्त फटका यावेळेला पाहायला मिळाला. कडक शॉट होता, कडक शॉट, पिकअप शॉट आणि बॅट स्विंग तर अर्षद मेमन होंडो या खेळाडूची आठवण झाली. अशा प्रकारचा तो बॅट स्विंग पाहायला मिळाला. याला म्हणतात आयुष्याच्या पटावरील यशस्वी राजा व्हायचा असेल तर आत्मविश्वास नावाचा वजीर हा संघामध्ये कायम ठेवावा लागतो. तो आत्मविश्वास नावाचा वजीर कोण होता तर जुचंद्रचा अनमोल रत्न कोहिनूर हिरा नंदू भोईर, नामी काफी है. आणि हे सेलिब्रेशन अगदी मात्र मनाला भावेल असं या वेळेला षटकार तो ठोकला होता. आणि हेच क्रिकेट आहे. जबरदस्त सामना या वेळेला आपल्याला पाहायला मिळाला. पुन्हा एकदा राकेश राऊत यांच्या करिअर मधली ही दुसरी सुपर ओव्हर असेल.
कारण ह्या अगोदर विशाल नाईक सरांच्या आयुष्यात आपण पाहिले तर पहिली सुपर ओव्हर होती. सुपर ओव्हर पाहिल्या परंतु चॅम्पियन प्रीमियर लीग मध्ये चॅम्पियन प्रीमियर लीग 2026 टाळ्यांचा गजर होत असताना आणि दोन बॅटर मैदानाच्या आतमध्ये स्पेशली पराग पाटील खुश असतील आपल्या संघाच्या कामगिरीवर. जरी ते प्लेइंग इलेव्हनमध्ये नसले चिअर अप करण्यासाठी नेहमीच ते तत्पर असतात. आणि दोन फलंदाज एवन जोडी एका साईडला दीपक